मित्रांनो, सह्याद्री आयएस मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आपण जी डेमो लेक्चरची जी सिरीज आहे ती आपण आज कंटिन्यू करणार आहोत। तर आज आपण चालू घडामोडी करंट अफेअर जे आहे ना, बघा नवीन वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये की चालू घडामोडींचा अभ्यास कसा केला पाहिजे, मुख्य परीक्षेमध्ये त्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विश्लेषणात्मक पद्धतीने जे आहे त्यांचा एकंदर अभ्यास कसा केला पाहिजे ते आपण अभ्यासणार आहोत। तर आपलं जे आजचं टार्गेट असणार आहे की मागच्या आठवड्यातले जे आतापर्यंतच्या करंट इव्हेंट्स घडलेले आहेत, चालू घडामोडी, ते न्यूजपेपर मध्ये असू द्यात किंवा पीआयबी गव्हर्नमेंटचे वेबसाईट आहेत त्यातून आपण जे आहे ते करंट अफेअर्स आज शिकणार आहोत व त्याचा एक विश्लेषणात्मक अभ्यासावर आज भर देणार आहोत। जर तुम्हाला याही आधीचे जे करंट अफेअर्स आहे ते पाहायचे असेल तर तुम्ही सह्याद्री आयएसच्या YouTube चॅनलवर जाऊ शकता। तिथे आपले जागतिक तापमानवाढ COP29 ची एक व्हिडिओ आहे किंवा इतरही तुम्ही व्हिडिओ अभ्यासाची संबंधित त्या पाहू शकता। तर आपण बघूया की चालू घडामोडींचे जे आहे ते विश्लेषण। बघा आपण पहिलीच न्यूज घेऊया की इस्रोने पॅडेक्स मिशन द्वारे स्पेस डॉकिंग प्रयोग जो आहे तो केलेला आहे। कधी तर मागच्या वर्षी 2024 मध्ये 30 डिसेंबरला जो आहे तो पॅडेक्स नावाचा जो डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे। डॉकिंग म्हणजे काय, पॅडेक एक्सपेरिमेंट म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत। बघा आपला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 जो आहे ना GS3 त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचा एक सब कंपोनेंट आहे। त्यात तिथे जे आहे या न्यूजला तुम्ही सिलेबसशी रिलेट करू शकता। तर आपण बघणार आहोत की इस्रोचं स्पॅडेक्स मिशन काय आहे, त्याचं महत्व काय आहे, त्याला जागतिक स्तरावर जे आहे ते महत्व की प्राप्त झालेलं आहे की भारत किंवा इस्रो ही अशी संस्था बनलेली आहे की जगातल्या खूप कमी देशांच्या यादीत तिला स्थान मिळालेलं आहे या प्रयोगाद्वारे। तर बघा लॉन्च कधी झालं मिशनचं एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण त्याची घेऊया, नंतर बघणारच आहोत की स्पॅडेक्स मिशन म्हणजे काय आहे इस्रोचं, की PSLV C60 स्पॅडेक्स मिशन की PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे असतं ना, C60 ह्या व्हेकल द्वारे जे आहे त्याचं लॉन्च केलं गेलेलं आहे। कधी तर 30 डिसेंबर 2024 रात्री 10 वाजता कुठून, तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा, इस्रोचं जे स्पेस लॉन्च स्टेशन आहे ना श्रीहरिकोटाला, तर तिथून त्याचं लॉन्च आहे ते करण्यात आलेलं आहे। आता स्पेस डॉकिंग म्हणजे काय, बघा आता आपण त्याचं अनालिसिस करूया, त्याचं विश्लेषण करणार की डॉकिंग म्हणजे काय। प्रश्न विचारू शकतात, व्हॉट इज डॉकिंग, व्हॉट इज द पर्पज ऑफ इट, की दोन वेगाने फिरणाऱ्या अंतराळ यानांना एकाच कक्षेत आणून एकत्र जोडणे म्हणजे डॉकिंग होय। ही एक जटिल प्रक्रिया आहे। बघा दोन जे आहेत की वेगाने फिरणारे अंतराळ यान, सॅटेलाइट्स म्हणू शकतो आपण त्यांना, सॅटेलाइट जेव्हा प्रक्षेपित केले जातात अवकाशामध्ये तर त्यांना त्यांची ऑर्बिट जर वेगळी असेल, त्यांची कक्षा जर वेगळी असेल तर डॉकिंग म्हणजे काय की त्यांना ते वेगाने फिरत असतात, ओके, वेगाने फिरणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कक्षेत असतात त्यांना एका कक्षेत आधी आणायचंय। दोन वेगवेगळ्या कक्षा जर असतील, समजा एक पृथ्वी आहे, पृथ्वीभोवती एका कक्षेत फिरतोय, दुसऱ्या कक्षेत असेल, तर त्यांना ह्या एका कक्षेत आणायचंय आणि त्यांना इथे जे आहे ते जॉईन करायचं आहे, याला म्हणतात डॉकिंग। तर महत्व काय याचं की जड अंतराळ, तर ही प्रक्रिया जटिल का आहे ना की वेगाने फिरणं, तुम्हाला माहिती असेल की सॅटेलाइटचा स्पीड जो आहे तो काही किलोमीटर पर सेकंद मध्ये असतो, तर त्यामुळे जी आहे ती प्रक्रिया आहे ती जटिल होते आणि त्याचं महत्व वाढतं। म्हणून भारत जो आहे तो जगातला एक चौथा देश ठरलेला आहे। फॅक्ट लक्षात असू द्या, भारत जगातला कितवा, तर चौथा देश ठरलेला आहे डॉकिंग प्रक्रियामध्ये जे आहे ते सक्सेस मिळवणारा। तर महत्व काय याचं, जड अंतराळ यान किंवा उपकरणांना टप्प्याटप्प्याने पाठवण्यासाठी डॉकिंग तंत्रज्ञान महत्वाचे आहे। अंतराळ यान किंवा उपकरणांना टप्प्याटप्प्याने पाठवण्यासाठी आता होतं काय ना की भारताने काय प्रपोज केलेलं आहे की आम्हाला जे आहे अंतराळात जे मनुष्य रहित अंतराळ यान आहे ना ते सोडायचं आहे, किंवा चांद्रयान सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ते सोडायचे आहेत। ह्युमन स्पेस फ्लाइट प्रोग्राम गगनयान नावाचा एक प्रोजेक्ट आहे इस्रोचा, त्याच्यासाठी की एवढे हेवी व्हेकल्स अंतराळात एका वेळी सोडणं शक्य नाही होऊ शकत, त्याकरता टप्प्याटप्प्याने आपण हे गोष्टी करू शकतो की जेणेकरून एक अंतराळ यान सोडलं, नंतर दुसरं सोडलं, ते डॉकिंग प्रोसेस द्वारे जॉईन केलं आणि त्याच्यातून जे आहे तो आपला प्रोजेक्ट कंप्लीट केला गेला। तर टप्प्याटप्प्याने आपण या गोष्टी करू शकतो तेव्हा की भविष्यातले जे मोठे मोठे प्रकल्प आहेत गगनयान सारखे ते आपण इथे टप्प्याटप्प्याने आहे ते पाठवू शकतो। उपयोग काय, तर भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानकासाठी बघा आपण भारताला 2040 पर्यंत आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे की 2040 पर्यंत जे आहे ते भारताला स्वतःच
अंतराळ स्थानक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आता सध्या कार्यरत आहे ना, तसंच भारताचं देखील एक अंतराळ स्थानक असायला पाहिजे व चंद्र मोहिमांसाठी जे आहे तंत्रज्ञान गरजेचं आहे. आणि गगनयान कधीपर्यंत आपल्याला पाठवायचं 2027 पर्यंत जे आहे ते पाठवायचं आहे. अशा मोठ्या ज्या मोहिमा आहेत त्यांच्यासाठी ही स्पेस डॉकिंग प्रक्रिया जी आहे ती महत्वाची आहे. लक्षात असू द्या, स्पेस डॉकिंग प्रक्रिया म्हणजे काय परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. तर बघा आपण काय पाहिलं होतं ना की हे एक अंतराळयान आहे, हे दुसरं आहे. यांना एका कक्षेत आणून जे आहे ते जोडणं याला म्हणतात स्पेस डॉकिंग प्रक्रिया. दोन पार्ट्सला जोडणे. तर बघा ऍक्च्युअल टेक्निकली पाहायला गेलं तर स्पेस डॉकिंग स्पॅडेक्स मिशन मध्ये काय होणार आहे, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, त्याचा शॉर्ट फॉर्म होतो स्पॅडेक्स. लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर थोडं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत की उपग्रह लॉन्च, दोन छोटे उपग्रह SDX-101 आणि SDX-02 जे दोन अंतराळ यान आहेत ना, आपण ते जोडणार आहोत. तर त्यांना नाव दिले गेले SDX-01 आणि SDX-02. हे छोटे दोन उपग्रह सुमारे 220 किलोग्रॅम वजनाचे 470 किलोमीटर परिभ्रमण कक्षेत पाठवले जातील. पृथ्वी पासून 470 किलोमीटरच्या परिभ्रमण कक्षेत ते पाठवले जातील. टार्गेट SDX कोणाला जोडलं जाणार आहे, टार्गेट SDX-02 जो आहे तो टार्गेट आहे. आणि चेसर कोण जोडलं जाणार आहे, तर SDX-01. बघा टार्गेट आणि चेसर पण आहे. उपग्रहांना प्रथम एकमेकांपासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावर नेले जाईल. की आधी जो आहे टार्गेट तो सोडला जाईल, नंतर चेसर जो आहे त्याचा पाठलाग करत करत त्याला सोडलं जाईल. आणि नंतर 10 ते 20 किलोमीटर अंतरावर जेव्हा एकत्र येतील त्यांचं डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे किंवा जोडणी प्रक्रिया जी आहे ती केली जाईल. डॉकिंग एक्सपेरिमेंट ती केली जाईल. एक टार्गेट अंतराळयान आहे, एक चेसर अंतराळयान आहे. तर डॉकिंग प्रक्रिया, टार्गेट उपग्रह स्वतःच्या प्रोपल्शन प्रणालीने आपला वेग नियंत्रित करेल. चेसर उपग्रह टार्गेटच्या जवळ येईल आणि शेवटी दोन्ही उपग्रह एकत्र जोडले जातील. आपण जसं या इमेज मध्ये बघितलं, जसं की समजा हा जर टार्गेट असेल, हा चेसर उपग्रह 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आल्यावर जे आहे त्यांचं चेसर उपग्रह टार्गेटच्या जवळ येईल आणि शेवटी दोन्ही उपग्रह एकत्र जोडले जातील. खूप जटिल प्रक्रिया आहे, कारण त्यांचा वेगच एवढा जबरदस्त असतो ना, तर हे साध्य करणं एक अतिशय टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड लेवलचं काम आहे. डॉकिंग प्रक्रिया व्हिडिओ कॅमेराद्वारे जी आहे ती नियंत्रित केली जाईल, कारण भविष्यामध्ये त्याचा जो उपयोग आपल्याला कशा प्रकारे करता येऊ शकतो त्या अनुषंगाने. आता डॉकिंग नंतरचे प्रयोग काय केले जातील बरं, की बघा डॉकिंग झाल्यानंतर उपग्रह इलेक्ट्रिकल पॉवरची देवाणघेवाण करतील. डॉकिंग आता ते जोडले गेले नंतर इलेक्ट्रिकल पॉवरची देवाणघेवाण होईल. त्यानंतर दोन्ही उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये जाऊन 2 वर्षे विविध प्रयोग करतील. आता हे दोन्ही उपग्रह त्यांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये जे आहे ते पाठवलं जाईल आणि त्यात प्रयोग काय केले जातील बरं, की कशा प्रकारे जे आहे ते एकमेकांना उपग्रह जोडले जाऊ शकतात किंवा कक्षा भ्रमण जे आहे ते कशा प्रकारे बदल केले जाऊ शकते. समजा भारताने अंतराळयान जे गगनयान आहे ते भारतात पाठवले, त्याची जर कक्षा बदलायची असेल तर ते इथे देखील अभ्यासलं जाईल. समजा भारताचं स्वतःचं एक स्पेस स्टेशन आहे, अंतराळ स्थानक जर समजा भविष्यात जर बनलं, तिथे आपल्याला काही पुरवठा करायचा आहे किंवा तिथे काहीतरी एक्सपेरिमेंट करायचे, तर एखादा अंतराळयान तिथे कशा प्रकारे पाठवलं जाऊ शकतं किंवा ते अंतराळ स्थानक त्याची कक्षा कशी बदलली जाऊ शकते, असे विविध प्रकारचे जे प्रयोग आहे किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं अनालिसिस जे आहे ते डॉकिंग एक्सपेरिमेंट द्वारे केलं जाणार आहे. आता मिशन मध्ये वापरलेलं नवीन तंत्रज्ञान कोणतं, पीएसएलव्ही आहे ती नवीन वैशिष्ट्य की पीएसएलव्ही पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल नवीन इंटिग्रेशन सुविधेमध्ये तयार केले गेले आणि हलत्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च पॅडवर नेले गेले. बघा आता हेवी व्हेइकल्स असतात ते लॉन्च केले जाणारे पीएसएलव्ही 60 किंवा नंतर ते जीएसएलव्ही जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असतात. तर त्यांचं वजन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्यांची इंधन जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते कंझ्युम करतात. तर त्याकरता जे आहे नवीन पीएसएलव्ही जे आहे ते बनवलं गेलं, जेणेकरून त्यांची इफिशियन्सी, कार्यक्षमता जी आहे ती वाढेल. यामुळे प्रक्षेपणादरम्यान लागणारा वेळ कमी झाला आहे. बघा आता नवीन सेन्सर्स, लेझर रेंज फाइंडर, रॅन्डिव्ह्यू सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी व डॉकिंग सेन्सर यांचा वापर केला जाणार आहे. तर ते आपण जे बघितलं ना की 2 वर्षाचे विविध प्रयोग केले जाणार आहेत, त्यांच्यासाठी हे सेन्सरचा वापर तिथे केला जाईल. ऑटोनॉमस सिस्टीमची पूर्वतयारी, भविष्यातील स्वयंचलित डॉकिंग मोहिमांसाठी नवीन सॅटेलाइट नेव्हिगेशन आधारित प्रोसेसर वापरला गेला आहे. फॅक्च्युअल डिटेल्स आहे, तुम्ही ते नोट डाऊनही करू शकताय. तर समजा प्रश्न आला मुख्य परीक्षेमध्ये तर त्याचे फीचर्स काय तर ते इथे तुम्ही लिहू शकता. विशेष चाचण्या, डॉकिंग मेकॅनिझम, परफॉर्मन्स टेस्ट, की डॉकिंग झालंय की नाही ते अंतिम कसं कळेल आपल्याला, तर ह्या चाचण्यांमधून जे आहे ते तिथे कळणार आहे. नंतर
स्पॅडेक्सचे जे आहे ते महत्व काय महत्व ते भारताच्या चंद्र मोहिमा जसे की चांद्रयान 4 आणि अंतराळ स्थानक मोहिमांसाठी महत्वपूर्ण आहे. ते तंत्रज्ञान येथे विकसित केलं जाईल. नंतर स्वयंचलित डॉकिंग चंद्र नमुना परतावा की तिथे स्पेस मध्ये जे ग्रह किंवा उपग्रह आहेत त्यांच्यावर जे पार्टिकल सापडतात त्यांचा अभ्यास केला जाईल. त्यातून आपल्याला विश्वाच्या उत्पत्ती संदर्भात जी आहे ती माहिती मिळू शकते. बघा एक एक्सपेरिमेंट आहे पण त्याचे फायदे किती आहेत आपल्याला भविष्यातील आंतरग्रहीय मोहिमांसाठी देखील याचा फायदा पुरेपूर होणार आहे. तर हे झालं आपलं स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. स्पॅडेक्स तुम्हाला समजलं असेल की डॉकिंग म्हणजे काय, ते कशासाठी आपण करतोय आणि त्याचे फायदे काय आहेत आणि ती प्रक्रिया जी आहे ती का जटिल आहे. आलं तुमच्या लक्षात की स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट भारत कितवा देश ठरला आहे स्पॅडेक्स प्रयोग जो आहे तो करणारा, तर 4था देश ठरलेला आहे. पुढचे आपण न्यूज बघणार आहोत की बघा आपली एक न्यूज झाली तर दुसऱ्या न्यूज कडे आपण शिफ्ट होणार आहोत की भारत सरकारने रिसेंटली एक देश एक निवडणूक हे जे बिल आहे ते कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे. एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन. तर ते कॅबिनेटची त्याला मंजुरी भेटलेली आहे आणि ते पार्लमेंटमध्ये जे आहे आता संसदेचं जे हिवाळी अधिवेशन झालं त्यात ते इंट्रोड्यूस पण केलं गेलेलं आहे. तर ते आपण काय आहे बघणार आहोत की वन नेशन वन इलेक्शन प्रोसेस म्हणजे काय, त्याचं संविधानात्मक बदल कोणते केले जाणार आहेत त्या बिलामधून आणि जे आर्टिकल्स आहेत ते कलम आहेत संविधानातले त्यांच्यात कोणते कोणते बदल अपेक्षित आहेत आणि वन नेशन वन इलेक्शन या कन्सेप्टचे फायदे काय आहेत आणि समोरील आव्हाने काय आहेत आणि एकंदर पुढचा जो प्रवास आहे या बिलाचा तो कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत. बघा GS2 मध्ये अत्यंत असं महत्वाचा टॉपिक आहे वन नेशन वन इलेक्शन. दरवर्षी यावर काही ना काहीतरी घडामोडी होत असतात. यावेळेस तर शासनाने जे आहे त्याला एक अंतिम स्वरूप देऊन संसदेमध्ये त्याचं ते बिलचं जे आहे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर प्रश्न हायली एक्सपेक्टेड प्रश्न आहे याच्यावर की याला आपण किती म्हणू शकतो की 129 129वी संविधान दुरुस्ती बिल 129 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल 129वी ही फॅक्ट पण लक्षात असू द्या की कितवं बिल आहे हे 129व. कधी इंट्रोड्यूस केलंय 2024 मध्ये. तर दिस ऍक्ट मे बी कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन 129th अमेंडमेंट ऍक्ट 2024. इट शॅल कम इनटू फोर्स. आता आपण त्याचे एक एक प्रोव्हिजन जे आहेत ते बघणार आहोत की कसं ते वन नेशन वन इलेक्शन या बिल जे आहे त्याच्या तरतुदी काय आहेत. 129वी घटना दुरुस्ती. तर त्यात जे दोन बिल इंट्रोड्यूस केले ते कोणतं, एक देश एक निवडणूक घटना 129वी दुरुस्ती विधेयक 2024 आणि त्यासोबतच केंद्र शासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024. तर त्यात की वन नेशन वन इलेक्शन मध्ये हे दोन जे आहेत ते विधेयक समाविष्ट होतात. तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय बघू शकता तुम्ही की म्हणजे ONOE म्हणजे लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका अलीकडेच आपली जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी झाली बरं, ती नोव्हेंबरला झाली. 20 नोव्हेंबरला जे आहे ते मतदान होतं. लोकसभेची कधी झाली तर मागच्या वर्षी 2024 मध्ये ती एप्रिल मे या महिन्यांच्या कालावधीत झाली. आता ह्या वर्षी बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर आपल्याकडे काय होतं ना, दरवर्षी 2-3 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका असतात आणि पंचवार्षिक जे आहे आपले लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती 5 वर्षांनी आहे ती होत असते. तर ह्या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे ना की लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्र घेणे, एकाच वेळेला घेणे, त्यात कुठलाही अंतर नसायला पाहिजे. आणि काही प्रक्रियांमध्ये नगरपालिकांच्या पंचायत ज्या आहेत पंचायत बॉडीज ज्या आहेत त्यांची निवडणुका देखील समाविष्ट केल्या जाऊ शकतात. आता हे विधेयक आहे ह्यात कसल्या तरतुदी यात फक्त लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या पंचायत आणि नगरपालिकांच्या या विधेयकांमध्ये त्याचा समावेश नाही. फक्त एक आपण डेफिनेशन बघतोय की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय. आता उद्दिष्ट काय आहे बघा, आपण उद्दिष्ट बघताना निवडणुकांचे चक्र समक्रमित करणे, एकाच वेळी ज्या आहेत त्या निवडणुका घेतल्या जाणे व विविध पातळ्यांवरील निवडणुका या निश्चित कालावधीत घेणे, लोकसभा विधानसभा ह्या एकाच वेळेला घेणे आणि त्यांचे जे आहे समक्रमित जो पॅटर्न आहे तो एस्टॅब्लिश त्या ठिकाणी करणे. यासाठी संविधानातील कलमे आणि विविध निवडणूक संबंधित कायदे आपल्याला जे आहेत ते बदलावे लागतील.
बरं का गरज लागली बरं ही घेण्याची? बघा, आपल्याला माहित आहे की 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला, 1950 ला आपलं संविधान अस्तित्वात आलं, 1951 ला जेव्हा पहिली सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक घेतली गेली, त्यासोबतच त्यावेळी जे राज्य अस्तित्वात होते त्यांची देखील सार्वत्रिक निवडणूक विधानसभांची आहे ती सुद्धा घेतली गेली. तर 1951 ला लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्र झाल्या. 1956 ला देखील ज्या आहेत त्या एकत्र झाल्या, 1961 ला देखील एकत्र झाल्या. तर ही जी प्रोसेस आहे ती 1967 पर्यंत चालली होती. 1951 ते 67 पर्यंत आपण बघू शकतो की ती चालली होती. 1951, 52, 57, 62 आणि 67 साली लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रित झाल्या. 68 आणि 69 मध्ये काही विधानसभांचा कार्यकाळ अकाली संपल्याने हे चक्र जे आहे ते विस्कळीत झाले. नंतर पॅटर्न काय सेट झालं ना की काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली किंवा मग केंद्र सरकार आहे तिथे मध्यावधी निवडणुका लागू झाल्या. असं एक पॅटर्न जो आहे, सेट पॅटर्न जो होता एकत्रित निवडणुका घेण्याचा, तो एका प्रकारे विस्कळीत झाला. आणि नंतर मध्ये असं जाणवलं की ज्या कंटिन्युअसली आपल्या देशामध्ये निवडणुका चालू असतात त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत, तोटे देखील आहेत. ते जर आपल्याला टाळायचे असेल तर आपण वन नेशन वन इलेक्शन कडे गेलं पाहिजे. तर बघा, तर ते अभ्यास करण्यासाठी एक कायदा आयोग जो आहे 117वा कायदा आयोग, लॉ कमिशन, त्यांनी आपल्या अहवालात काय सांगितलं ना की निवडणुका एकत्र घेणे ही सामान्य गोष्ट असावी, जनरल रूल पाहिजे. सामान्य गोष्ट, जनरल प्रिन्सिपल, जनरल रूल पाहिजे. कायद्याद्वारे याला अधिमान्यता दिली गेली पाहिजे. सामान्य गोष्ट असली पाहिजे ती एकत्रित निवडणुका घेणे लोकसभेच्या आणि राज्य विधानसभांच्या. तर स्वतंत्र निवडणुका आता ज्या होत्या त्या अपवादात्मक परिस्थितीत असाव्यात. आता होतं काय ना की एकत्र निवडणुका ह्या अपवाद होत आहेत आणि जे स्वतंत्र निवडणुका आहेत त्या सामान्य गोष्ट झालेली आहे, जनरल रूल झालेला आहे. तर ते उलट आपल्याला केलं पाहिजे. त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ज्या आहेत त्या स्वतंत्र निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे. जसे की कोणत्या तरी राज्यात राष्ट्रपती निवडणूक लागू केली गेली तर त्या राज्याची निवडणूक जी आहे ती नंतर आपण पुढे घेऊ शकतोय. तर असा त्या ठिकाणी अपवाद पाहिजे. असं कोणी सांगितलं होतं? 117व्या कायदा आयोगाच्या शिफारसीने. जर प्रश्न विचारला गेला की शिफारसी जे आहे किंवा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना तुम्ही तुमचा पॉइंट मांडताना असं सांगू शकताय की ONOEच्या बाजूने आपण का गेलं पाहिजे, तर कायदा आयोगाने देखील त्याचं समर्थन केलेलं आहे. तर तुमचा जो पॉइंट आहे तो कुठेतरी प्रूव्ह होईल, त्याला एक ऑथेंटिसिटी भेटेल. नंतर दुसरं काय, संसदीय स्थायी समितीचा अभ्यास. संसदेने देखील एक स्थायी समिती गठीत केली गेलेली होती हा जो प्रोजेक्ट आहे ONOEचा, याचा अभ्यास करण्यासाठी. तर त्या स्थायी समितीने तो जो अभ्यास गट होता त्यांनी 79व्या अहवालात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी व्यवहार्य मार्ग शोधण्याची गरज व्यक्त केली. म्हणजे संसदेच्या स्थायी समितीने देखील असं मत व्यक्त केले की हो, या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत या एकत्र झाल्या पाहिजे. तर ते का, की बघा फायदे बघणार आहोत आपण. का बरं ते का झाल्या पाहिजेत? आता फायदे विचारू शकताय की त्यातून होणारे काहीतरी एखादा मोठा निर्णय शासन घेते तर त्यातून कुठेतरी शासनाचं, प्रशासनाचं आणि एकंदर देशाचंही भलं होतंय ना. म्हणून तर हा एवढा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की का बरं त्याचे फायदे आहेत. बघा, आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत ते कंटिन्युअसली या विषयावर बोलत असतात, कंटिन्युअसली या गोष्टीला जे आहे ते प्रमोट करत असतात की हो, सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभांच्या एकत्र घेणे, एक देश एक निवडणूक हे तत्व अंमलात आणलं गेलं पाहिजे. ते कंटिन्युअसली प्रत्येक प्लॅटफॉर्म म्हणजे सांगत असतात, कारण त्याचे काही फायदे आहेत. बघा, प्रशासकीय कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढणार आहे. प्रशासकीय कार्यक्षमता का वाढेल बरं? की होतं काय ना, आदर्श आचारसंहिता लागते. कुठली निवडणूक आली ना, बघा आता महाराष्ट्राची निवडणूक होती, ती डिक्लेअर कधी गेली ती 16 ऑक्टोबरला जी आहे तिचं इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केलं. नंतर ती झाली कधी? 20 नोव्हेंबरला. जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी जो आहे ना, नंतर त्याचा निकाल येत करत वगैरे त्याला भरपूर असा वेळ लागतो. तर ती मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो तिथे अंमलात आणला जातो. अशा वेळेस काय होतं ना, प्रशासकीय शासकीय कामे जे आहे किंवा लोककल्याणकारी योजना ज्या आहेत त्या ठप्प होतात आणि असं प्रत्येक वेळी चालत असतं. केंद्र सरकारला देखील आता महाराष्ट्राची झाली, यावर्षी बिहारची आहे, त्याच्या मागच्या वर्षी छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका. जर केंद्र सरकारला देखील जे आहे ते लिमिटेशन त्या ठिकाणी काही कल्याणकारी योजना राबवण्यासाठी. तर का होतं ते? मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मुळे. याच्यामुळे होतं काय ना की पॉलिसी पॅरालिसिस नावाची एक गोष्ट ऐकली असेल. पॉलिसी पॅरालिसिस. पॉलिसी पॅरालिसिस म्हणजे काय, की शासनकर्ते निर्णय घेण्यासाठी कचरतात किंवा मग जे पॉप्युलर निर्णय असतात ना
की ते निवडणूक आल्यावर लगेच घेतले जातात, जसं की लाडकी बहीण योजना की निवडणुकीच्या काही महिने आधी ती घेतली गेली. तर असं पॉलिसी पॅरालिसिस किंवा काही गोष्टींमध्ये काही ठिकाणी ते निर्णय जे आहेत ते घेतलेच जात नाही. तर पॉलिसी पॅरालिसिस होऊ नये, प्रशासकीय कार्यक्षमता वाढावी, ह्याकरता एक देश एक निवडणूक या गोष्टीचं आपल्याला समर्थन करता येईल, जेणेकरून कंटिन्युअसली मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो देशात लागू होणार नाही आणि प्रशासन जे आहे ते कार्यक्षमतेने काम करेल. निवडणुकीचा खर्च आहे तो देखील कमी होईल. निवडणुकीचा खर्च बघा ना किती होतोय आपल्याकडे. जर तुम्ही 2019 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घेतली तर त्यात 50,000 कोटी रुपये खर्च आला 2019च्या निवडणुकीसाठी. 2024 मागच्या वर्षी जी लोकसभेची निवडणूक आली तो आकडा जवळजवळ 65,000 कोटींच्या घरात गेलेला आहे. बघा किती मोठ्या प्रमाणात खर्च आहे. जवळजवळ शासनाच्या एका मोठ्या स्कीमचं एक बजेट असतं किंवा एखाद्या डिपार्टमेंटचं हे बजेट असतं. 50,000 कोटी, 65,000 कोटी हा जो खर्च तो प्रचंड मोठा आहे. जर आपण एक देश एक निवडणूक हे जर धोरण अवलंबलं तर त्या ठिकाणी खर्च जो आहे तो कमी होणार आहे आणि त्यात आर्थिक सुसूत्रता आहे ती देखील येणार आहे निवडणूक खर्च कमी झाल्यामुळे. नंतर मतदार सहभाग वाढवणे. बघा आपल्याकडे जनरली ट्रेंड काय आहे ना की आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली त्यात 66.13% जे आहे ते मतदान झालं. मागच्या वर्षी लोकसभेची झाली तर त्यात देखील एक अराउंड 63 to 64% आसपास जे आहे ते मतदान झालेलं आहे. जर कंटिन्युअसली मतदान होत राहील तर लोकांमध्ये तेवढा उत्साह राहील का बरं मतदान करण्यासाठी? नाही. जर लोकांना माहिती आहे की निवडणूक जी आहे ती 5 वर्षातून एकदाच येणार आहे, विधानसभेची देखील लोकसभेची देखील, तर मतदारांमधला उत्साह किंवा तो उत्स्फूर्तपणा जो आहे तो देखील तिथे प्रकट होईल आणि मतदार सहभाग आहे तो त्या ठिकाणी वाढेल. आर्थिक फायदे काय बरं? आता आर्थिक फायदे कसे समजू शकतो आपण की कंटिन्युअसली इलेक्शन मोड मध्ये राहिल्यावर जे बिझनेस एन्व्हायरमेंट जे आहे ना ते कुठेतरी अफेक्ट होते. ते अफेक्ट न होता जर एकाच वेळी सगळ्या निवडणुका झाल्या तर बिझनेसेस जे आहेत त्यांना देखील बिझनेस करण्यासाठी पुरेसा वाव मिळणार आहे. तर या संदर्भात केंद्र सरकारने रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती की ह्या तत्वाचा अभ्यास करण्यासाठी, वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीच्या आधारावर जे आहे ते विधेयक इंट्रोड्यूस केले गेलेले आहे. तर त्या समितीचे एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन काय होतं ना मित्रांनो की कोविंद समितीने काय सांगितलं की वन नेशन वन इलेक्शन ही पद्धत जर अवलंबली गेली तर भारताचा जीडीपी आहे तो 1.5% वाढू शकतोय. 1.5% खूप मोठा आकडा आहे हा. बघा त्याचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतोय अर्थव्यवस्थेला देखील. ही फॅक्ट लक्षात ठेवा, ही तुम्ही लिहू शकता. तर त्याचा फायदा काय की अर्थव्यवस्था किंवा जीडीपी जो आहे ना तो 1.5% वाढू शकतोय, जीडीपी वाढीचा दर. तर हा देखील एक फायदा झाला. राजकीय स्थिरता काय? राजकीय स्थिरता आपल्याला माहिती आहे की मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात काय झालं. जर वन नेशन वन इलेक्शन ही जर कन्सेप्ट जी आहे ती जर अस्तित्वात आली तर राजकीय स्थिरता भेटेल की 5 वर्ष जे आहे ते सरकार कंटिन्युअसली त्या ठिकाणी टिकू शकते. तर प्रशासकीय सोयींमध्ये जी आहे ती उपलब्धता देखील होईल. सेंट्रल आणि स्टेट कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर बघा हे फायदे आहेत ते तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकताय आणि त्यांचं अनालिसिस जे आहे त्या ठिकाणी विश्लेषणात्मक पद्धतीने ते उत्तर लिहू शकताय तिथे की ONOE चे फायदे काय. आता आपण फायदे बघितले. बरं आता त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत, टेक्निकल डिटेल जे आहे ते बघणार आहोत की ते विधेयक आहे ते काय बदल करणार. बघा संविधान दुरुस्ती होते इथे, मोठ्या प्रमाणात संविधान दुरुस्ती होती ती पण निवडणुकीच्या संदर्भात. तर ते कोणते कलम आहेत, कोणते अनुच्छेद आहेत संविधानाचे ते बदलले जाणार आहेत. तर घटनात्मक कलम 82A नुसार तरतुदी. बघा आता कलम 82 काय सांगतं ना आपल्याला की कलम 82 च्या अनुसार की लोकसभेमधले जे सीट्स आहेत ना प्रत्येक राज्याची, महाराष्ट्रात किती 48, यूपी मध्ये किती 80, गुजरात मध्ये किती 26. तर प्रत्येक राज्याला लोकसभेमधलं जे प्रतिनिधित्व आहे ते प्रत्येक जनगणनेनंतर ते ऍडजस्ट करावं लागेल. त्याला आपण काय म्हणतो की डिलिमिटेशन करणे. ओके, डिलिमिटेशन. तर हा झाला एक पार्ट. आता जे विधेयक इंट्रोड्यूस केले गेलेले आहे ना 129वा संविधान दुरुस्ती विधेयक, तर त्याने काय सांगितलंय की नवीन कलम 82A आपल्याला तिथे ऍड करावं लागेल. तर ते कलम काय सांगताना बघा वाचू शकताय तुम्ही.
डिटेल्स, तर राष्ट्रपतींचा आदेश, राष्ट्रपती एक आदेश काढते लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाच्या तारखेस राष्ट्रपती सार्वजनिक अधिसूचना जारी करू शकतात, ज्याद्वारे या कलमाची अंमलबजावणी केली जाईल. या अधिसूचनेच्या तारखेस निर्धारित तारीख असे संबोधले जाईल. नंतर ह्या तारखेपासून जी आहे ती समाप्ती आता आपण बघणार आहोत कार्यकाळाची. कलम 83 आणि कलम 172 मधील तरतुदींना अधीन मानून निर्धारित तारखेनंतर, आता ही जी निर्धारित तारीख, आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, राष्ट्रपतींनी अधिसूचना जारी केली की ह्या तारखेला समजा 1 जूनला जी आहे ती आपली लोकसभा अस्तित्वात आली गेलेली आहे. तर निर्धारित तारखेनंतर व लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी आता 1 जून समजा 2024 ते 1 जून 2025, 1 जून 2029, 5 वर्षाचा कालावधी, 24 ते 29 हा झाला लोकसभेचा. आता ही निर्धारित तारीख झाली. तर निर्धारित तारखेनंतर व लोकसभेच्या पूर्ण या निर्धारित तारखेनंतर 2024 नंतर, 1 जून 2024 नंतर व लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत झालेल्या सर्व विधानसभांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीच्या तारखेस संपेल. आलं तुमच्या लक्षात? एकाच वेळी जो आहे तो कार्यकाळ संपणार आहे. की निर्धारित तारखेनंतर राष्ट्रपतींनी ही तारीख जी आहे ती निर्धारित केली व लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत झालेल्या सर्व विधानसभांचा कार्यकाळ, आता काही विधानसभा ज्या आहेत त्या 2025 ला असतील. महाराष्ट्राची कधी आली? मागच्या वर्षी 26 नोव्हेंबरला, माझ्या अंदाजे 26 नोव्हेंबर 2024 ला अस्तित्वात आली. बिहारची ह्या वर्षी 2025 ला अस्तित्वात येईल. असं 2026, 27, 28, 29 पर्यंत ही प्रोसेस चालेल. तर ही जेव्हा 2029 ची सार्वत्रिक निवडणूक होईल त्यावेळी राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे असं जारी केले जाईल की गठीत झालेल्या सर्व विधानसभांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीला तिथे संपेल. इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुमची विधानसभा जी आहे ती 2025 ला गठीत झाली, 26 ला गठीत झाली, 27 ला झाली, तर तिथे कुठल्याही प्रकारे ती 5 वर्ष कंटिन्यू राहणार नाहीये. जेव्हा ही लोकसभेचं जे आहे 5 वर्षाचा पिरियड संपेल 2024 नंतर 2029 ला, त्याच वेळी देखील विधानसभांचा निवडणुकीचा कार्यकाळ संपेल. कारण आपल्याला सुसूत्र जी आहे एकता आणायची आहे. कशामध्ये? निवडणुकांमध्ये जी आहे ती एकता आणायची आहे आपल्याला, ते समकालीन झालं पाहिजे. त्यामुळे 2029 ला जे आहे ती लोकसभा आणि सर्व विधानसभांचा कार्यकाळ जो आहे तो संपुष्टात येईल त्या ठिकाणी. तर पुढची आपण तरतूद पाहणार आहोत की एकत्र निवडणूक. आता आपल्याला काय कळलं की 2029 मध्ये लोकसभा आणि सर्व विधानसभांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. जरी ती विधानसभा 24 ला गठीत झाली होती, तिचा 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत, किंवा ती 2027 ला गठीत झाली होती, तिचे फक्त 2 वर्ष पूर्ण झाले, तरीही ती 2029 ला जे आहे सर्व विधानसभांचा आणि लोकसभेचा कार्यकाळ संपुष्टात येईल. तर आता एकत्र निवडणुका घ्यायच्यात आपल्याला. घटनेतील किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्याला अधीन मानून लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी निवडणूक आयोग लोकसभा आणि सर्व विधानसभांसाठी एकत्रित निवडणुका घेईल. अशा निवडणुकांवर भाग 15 जो आहे संविधानातल्या मधील तरतुदी लागू होतील. म्हणजे जे की इलेक्शन कमिशनचे ज्या प्रोव्हिजन्स आहेत 324 त्या प्रोव्हिजन्स लागू होतील आणि आवश्यकतेनुसार आवश्यक बदल निवडणूक आयोग आदेशाद्वारे करेल. आता एकत्र निवडणूक याचा अर्थ काय? बघा, आपलं जे डिझोल्युशन झालं होतं ना स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं आणि लोकसभेचं, तर तिथे काय तरतूद केलेली आहे? एकत्र निवडणुका घेतल्या जातील. निवडणूक आयोग लोकसभा आणि सर्व विधानसभांसाठी एकत्र निवडणुका घेईल. एक सिंपल प्रोव्हिजन त्यांनी दिलेले आहे. आणि भाग 15 मधील ज्या इलेक्शन रिलेटेड ज्या प्रोव्हिजन्स आहेत, जे कलम आहेत, ते या सर्व निवडणुकांना लागू होतील. आणि एकत्र निवडणूक हे डिफाईन देखील केले गेलेले आहे विधेयकामध्ये. डिफाईन 82 अ, कलम 82 अ ए आणि त्याचा सब क्लॉज 4 उपकलम 4 डिफाईन करतं कशाला एकत्र निवडणुका यांना. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? तर म्हणजे लोकसभा आणि सर्व विधानसभांसाठी एकत्र एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका होय. तर हे कुठे डिफाईन केलेले आहे? कलम 82 ए सब क्लॉज 4. तर आता पुढची प्रोव्हिजन्स पाहणार आहोत आपण की विलंबित निवडणुका. जर निवडणूक आयोगाच्या मते एखाद्या विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबत घेणे शक्य नसेल तर निवडणूक आयोग राष्ट्रपतींना शिफारस करू शकतो की अशा विधानसभेची निवडणूक नंतरच्या तारखेस घेतली जावी.
बघा आता 2029 ला लोकसभेची आणि सर्व विधानसभांची निवडणूक घ्यायची, पण काय कारणास्तव 2-3 राज्यांच्या निवडणूक आहेत तर त्या ठिकाणी घेता नाही येऊ शकते, काहीतरी राष्ट्रपती राजवट किंवा इमर्जन्सी किंवा मणिपूर सारखा तिथे हिंसाचार चालू आहे. तर निवडणूक आयोग त्यावेळी काय करायला राष्ट्रपतींना शिफारस करू शकतो की अशा विधानसभेची निवडणुकीनंतरच्या तारखेस घेतली जावी. ती तारीख कोणती इलेक्शन कमिशन नंतर डिसाईड करेल, पण ती त्यावेळेस घेतली जाणार नाही अशी देखील इथे तरतूद आहे की जर नाही पॉसिबल तर भविष्यात देखील त्याची प्रोव्हिजन्स केली गेलेली आहे. विलंबित निवडणुकांवरील प्रभाव, आता त्याचा इम्पॅक्ट काय होईल बरं. कलम 172 म्हणजे राज्य विधानसभांच्या निवडणुकांसंदर्भात ते आपण पाहणार आहोत ते काय आहे की विलंबित निवडणुकीच्या बाबतीत संबंधित विधानसभेचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीच्या तारखेस संपेल. बघा की असं आपण ग्राह्य धरूयात की एखादं राज्य आहे, मणिपूर सारखं राज्य घेऊयात, तिथे 2029 ला लोकसभा आणि सर्व विधानसभा ज्या निवडणुका झाल्या सर्व राज्यांच्या, त्यासोबत मणिपूरची निवडणूक नाही झाली. तिथे निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना सांगितलं की पुढच्या 6 महिन्यात आपण ही निवडणूक घेणार आहोत. तर ती कधी एस्टॅब्लिश झाली बरं, पुढच्या 6 महिन्यात किंवा 1 वर्ष, ती 2030 ला. तर हिचा कालावधी पूर्ण 5 वर्षाचा असेल का बरं, 2035 पर्यंत असेल का, तर नाही. तर हे कलम काय सांगतं ना, तो फक्त 2034 पर्यंत असेल. म्हणजे जेव्हा 2034 पर्यंत असेल म्हणजे जेव्हा लोकसभेचा जो आहे तो कालावधी त्याला सिंक्रोनायझेशन किंवा त्याला एक समीकरण करण्यासाठी लोकसभा पर्यंतच असेल. म्हणजेच की निवडणुकीच्या बाबतीत संबंधित विधानसभेचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीच्या तारखेसच संपेल, त्याला जो आहे पूर्ण 5 वर्षाचा कालावधी नाही मिळणार. आता विधानसभेचा कार्यकाळ जाहीर करणे की ह्या कलमांतर्गत विधानसभेच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोग संबंधित विधानसभेचा पूर्ण कार्यकाळ संपण्याची तारीख जी आहे ती देखील जाहीर करेल. प्रत्येक विधानसभेची तारीख आहे ती जाहीर केली जाईल. बघा आता कलम 83 मध्ये सुधारणा. कलम 83 नंतर खालीलप्रमाणे जे आहे ते नवीन उपकलमे समाविष्ट केली जातील की 83A लोकसभेचा पूर्ण कार्यकाळ 5 वर्षे. लोकसभेसाठी पहिली बैठक ज्या दिवशी होते त्या तारखेपासून 5 वर्षांचा कालावधी लोकसभेचा पूर्ण कार्यकाळ मानला जातो. 1 जून 2024 ते 31 मे 2029. पहिली बैठक ज्या दिवशी झाली त्या तारखेपासून 5 वर्षांचा कालावधी लोकसभेचा पूर्ण कार्यकाळ मानला जातो. अपूर्ण कार्यकाळ जर लोकसभा 5 वर्षांच्या आधीच विसर्जित झाली तर लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ते वाचा गोष्टी, कारण वन नेशन वन इलेक्शन अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत ना, कलम 82 हे बघितलं, 83 नंतर 172 मध्ये, नंतर कलम 327 मध्ये ज्या तरतुदी यांच्यात जे बदल केले जाणार ते तुम्हाला लक्षात पाहिजे, कारण आपलं संविधानात बदलते, संविधानात काहीतरी बदल घडवून आणला जातो त्या ठिकाणी, म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे. तर अपूर्ण कार्यकाळ जर लोकसभा 5 वर्षांच्या आधीच विसर्जित झाली तर त्या विसर्जनाच्या तारखेपासून 5 वर्षे पूर्ण होईपर्यंतचा कालावधी लोकसभेचा अपूर्ण कार्यकाळ म्हणून ओळखला जातो. बघा की 5 वर्षांच्या कालावधीच्या आधीच म्हणजे 2029 ला कंप्लीट होणार होती ती 2027 लाच झाली. 2027 लाच आपली जी लोकसभा आहे ती विसर्जित झाली. तर विसर्जनाच्या तारखेपासून 5 वर्षे, तर त्या विसर्जनाच्या तारखेपासून 5 वर्षे पूर्ण होईपर्यंतचा काळ म्हणजे 2029 पर्यंतचा काळ म्हणजे किती 2 वर्षे कालावधी लोकसभेचा अपूर्ण कार्यकाळ म्हणून ओळखला जातो. अपूर्ण कार्यकाळ हा जो 2 वर्ष आहे ना, 2 वर्ष अपूर्ण कार्यकाळ आहे ओळखला जाईल, कारण एक इयर वाईज आपल्याला सुसूत्रता आणण्यासाठी देते. तर आता पुढची प्रोव्हिजन काय सांगते ना, तर नवीन लोकसभेचा कार्यकाळ आपण काय पाहिलं की अपूर्ण कार्यकाळ कोणता असेल की मध्येच जर लोकसभा विसर्जित झाली तर कंप्लीट होईपर्यंतचा कालावधी म्हणजे अपूर्ण काळ. नंतर आता नवीन लोकसभेचा कार्यकाळ काय असेल, आता विसर्जित 2027 ला झाली, आता परत निवडणुका लागल्या 2027 ला. जर लोकसभा आधीच विसर्जित झाली इथे तर त्या विसर्जनामुळे जी नवीन लोकसभा निवडून येईल तिचा कार्यकाळ मागील लोकसभेच्या उरलेल्या अपूर्ण कार्यकाळा इतकाच असेल. आलं लक्षात? हा कार्यकाळ संपल्यावर ती लोकसभा आपोआप विसर्जित होईल. म्हणजे
2027 ला जर लोकसभा आधीची विसर्जित झाली, ती विसर्जित झाल्यावर निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुका घेतल्या तर आणि तेव्हा नवीन लोकसभा जी आहे ती एस्टॅब्लिश झाली, तर तिचा कार्यकाळ 2032 पर्यंत असेल का हो? तर नाही, तर तिचा कार्यकाळ मागील लोकसभेच्या उरलेल्या अपूर्ण कार्यकाळा इतकाच असेल, म्हणजे तो 2029 पर्यंतच असेल. आलं लक्षात? तर तिला फक्त 2च वर्ष भेटतील. आता पुढचं बघूयात आपण की नवीन लोकसभा जुन्या लोकसभेची सततता नाही. नव्याने स्थापन झालेली लोकसभा म्हणजे 2027 ला जी लोकसभा अस्तित्वात आली, नव्याने स्थापन झालेली लोकसभा ही जुन्या लोकसभेची पुढचा भाग असेल असं समजलं जात नाही. एक स्वतंत्र लोकसभा मानली जाईल. बघा, आता आपली जी लोकसभा जी आहे ती 16वी लोकसभा, फॉर एक्झाम्पल असं पकडूयात आपण, 16वी लोकसभा 2024 ते 29 या कार्यकाळात ती आहे 16वी लोकसभा. समजा 2027 ला जी आहे ती आपली विसर्जित झाली. 2027 ला किंवा 28 ला परत ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर तिचा कार्यकाळ किती असेल या तरतुदीनुसार तो 2029 पर्यंत असणार. तर ह्या नवीन जी लोकसभा एस्टॅब्लिश होईल तिला 16वाच म्हटलं जाईल का? तर नाही, ती नवीन लोकसभा असेल, ती तिची कंटिन्युटी नसणार आहे, सततता नसणार आहे. तिला एक नवीन लोकसभा म्हणून आहे ते ग्राह्य धरलं जाईल. ती एक स्वतंत्र लोकसभा मानली जाईल आणि जुन्या लोकसभेच्या विसर्जनाचे सर्व नियम लागू होतील. म्हणजे जे विधेयक मांडले गेले होते ते लॅप्सिंग, आपल्याला माहिती आहे ना की जे बिल्स असतात ते लॅप्स होतात किंवा जे पेंडिंग नोटिसेस असतात त्या लॅप्स होतात, तर ते जे सर्व नियम नवीन लोकसभेला लागू होतात ना सध्याच्या स्थितीमध्ये, ते देखील त्या इथे एस्टॅब्लिश झालेल्या नवीन लोकसभेला जे आहे ते लागू होतील. तर ही देखील अत्यंत महत्वाची तरतूद आहे. मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात, प्रिलिम्सलाही हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता पुढची तरतूद काय ना की मध्यावधी निवडणुका. जर लोकसभा पूर्ण 5 वर्षांआधी विसर्जित झाली तर झालेल्या निवडणुका मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातील. म्हणजे कोणत्या निवडणुका मध्यावधी? 2027 निवडणुका, त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातील. सार्वत्रिक निवडणुका पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर झालेल्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका म्हटलं जाईल. म्हणजे 2029 ला ज्या होणार आहेत त्या. आलं लक्षात? मध्यावधी निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुका असं त्या ठिकाणी क्लिअर डिफरन्शिएशन केलं गेलेलं आहे तिथे. तर बघा, हे झालं आपलं कलम 82A, कलम 83A हे इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत, विधेयकामध्ये सांगितले गेलेले आहेत. त्यांना अजून मूर्त स्वरूप ऍक्ट पास झालेत का लोकसभेमध्ये राष्ट्रपतींची त्यांना स्वाक्षरी भेटली का? तर नाही, जस्ट ते प्रायमरी स्टेजला आहे. आता संविधानाच्या कलम 172 मध्ये खालील बदल समाविष्ट केला जाईल की राज्य विधानसभेचा पूर्ण कार्यकाळ हा 5 वर्ष राहील. जर विधानसभा 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच विसर्जित झाली तर उरलेल्या कालावधीला अपूर्ण कार्यकाळ म्हणतात. म्हणजे जे की आपण लोकसभेच्या बाबतीत देखील पाहिलं होतं की अपूर्ण कार्यकाळ जो आहे तो त्याला डिक्लेअर केला जाईल जर आधीच विसर्जित झाली तर. नंतर त्या विसर्जनामुळे जी नवीन विधानसभा स्थापन होईल ती फक्त उरलेल्या कालावधीपुरतीच असेल. सेम लोकसभेसारखं आहे की तिला 5 वर्षाचा कालावधी भेटेल का नवीन विसर्जनाच्या नंतर जी नवीन विधानसभा अस्तित्वात येईल तिला? तर नाही, तर तो उरलेल्या कालावधी पुरतच. म्हणजे आधी जर 2 वर्ष राहिले असेल तर आता देखील जे आहे ते 2 वर्षच भेटतील, तिथे पूर्ण 5 वर्ष भेटणार नाही. नंतर नवीन विधानसभा जुनी विधानसभेची सततता मानली जाणार नाही, तिला देखील स्वतंत्र अस्तित्व असेल आणि विसर्जनाचे जे आहे ते सर्व परिणाम तिथे लागू होतील. सेम लोकसभेसारखेच प्रोव्हिजन्स इथे पण आहेत. त्या कुठे आहेत? कलम 172 मध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत विधेयकाने. आता 327 मध्ये देखील काही बदल केले गेलेले. तर 327 मधले बदल कोणते बरं? तर संविधानाच्या कलम 327 मध्ये मतदारसंघांचे सीमांकन या शब्दानंतर एकत्रित निवडणुकांचे संचालन हे शब्द समाविष्ट केले जातील. आर्टिकल 27 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन 327 327 आफ्टर द वर्ड्स डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज द वर्ड्स कंडक्ट ऑफ सायमल्टेनियस इलेक्शन शॅल बी इन्सर्टेड. काय नाही, फक्त वर्डिंग चेंज केलेली आहे की एकत्रित निवडणुकांचे संचालन, हे फक्त शब्द जे आहे ते 327 मध्ये जे आहेत ते समाविष्ट केले गेलेले आहेत. तर तुमची एक्सरसाइज काय असेल ना आजची की संविधानामध्ये कलम 327 काय आहे ते बघायचे आणि त्यात हे वर्ड कुठे ऍड केले जाणार आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. वर्डिंग जे आहे ते चेंज केले गेलेलं आहे. बघा, आता आपण पाहिलं की त्याचे फायदे काय, ओएनओई म्हणजे काय ते बघितलं आपण. गोविंद समिती स्थापन केली गेलेली होती ओएनओईचा अभ्यास करण्यासाठी. तिने काय जे हे स्ट्रक्चर आपण बघितलं की त्याचे संविधानातले कोणते कलम कोणते अनुच्छेद आहे त्याच्यात बदल केला जाणार आहे ते आपण बघितलं. नंतर त्याचे फायदे पाहिले. आता आव्हाने पाहूयात.
आव्हाने टीकात्मक विश्लेषण जर करण्यासाठी आपल्याला सांगितले गेले की ONOE ह्या तरतुदींचं टीकात्मक विश्लेषण करा, तर आपण तिथे काय सांगू शकतो ना की संघराज्य रचनेवरील प्रभाव. तर संघराज्य रचना म्हणजे काय की फेडरल सिस्टीम आहे आपल्याकडे. माहिती आपल्याला की आपण एक संघराज्य आहोत, की भारत, इंडिया इज द युनियन ऑफ स्टेट्स. आर्टिकल 1 काय सांगतं, तर त्यानुसार जे राज्य आहेत ना त्यांना देखील घटनेचं शेड्यूल 7 आहे ना, तर त्या शेड्यूल 7 नुसार त्यांचे देखील स्वतंत्र विषय सूची आहेत. तर त्या विषय सूचीवर कायदे करण्याचा त्यांना अधिकार आहे. तर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व तिथे संविधानाने नमूद केले गेलेलं आहे. ते केंद्र सरकार किंवा संसदेवर अवलंबून आहेत का, तर नाही. तर स्वतंत्र अस्तित्व संघराज्य प्रणालीमधलं याला कुठेतरी तिथे इम्पॅक्ट होऊ शकतो, याच्यावर प्रभाव होऊ शकतो तिथे, असं टीकाकर्त्यांचं म्हणणं आहे. संघराज्य रचनेवरील प्रभाव, कारण लोकसभा किंवा केंद्र शासन असे काही निर्णय घेऊ शकतं की सायमल्टेनियस इलेक्शन्स त्याला राज्यांची परवानगी आहे का, किंवा जे संविधान दुरुस्ती विधेयक आहे त्याला किती 2/3 राज्यांनी परवानगी जर नाही दिली तर त्यात कुठेतरी ते थांबवलं जाईल का. तर अशा प्रकारचं विश्लेषण अजून ते करणं बाकी आहे. निवडणुकीतील पारदर्शकता टिकून राहील की नाही. निवडणुकीतील पारदर्शकता बघा, आता ईव्हीएम रिलेटेड कॉन्ट्रोवर्सी किती मोठ्या प्रमाणात झाली आपल्याकडे ते आपल्याला माहिती आहे. मागच्या 2-3 महिन्यात किंवा मागेही 4-5 वर्षापूर्वी ईव्हीएम बद्दल निवडणूक आयोगाने एक वक्तव्य केलं होतं. त्या काळचे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी काय सांगितलं, मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनी काय म्हटलं होतं ना ईव्हीएम बद्दल, की ईव्हीएम ला राजकीय पक्षांनी एक फुटबॉल केलंय. कोणीही येते आणि त्याला किक मारते, कोणी येते आणि त्याच्यावर टीका करते स्वतःच्या फायद्यासाठी. तो एक फुटबॉल झालेला आहे. तर तशा प्रकारे पारदर्शकता जर नाही राहिली किंवा त्याच्यावर जे आहे ते क्वेश्चन मार्क उपस्थित केला गेला, तर ते देखील त्याच्या समोरचं आव्हान असणार आहे. जर प्रशासनिक आव्हाने, एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम्स कसे अरेंज करायचे किंवा एकत्र निवडणुका घेणे, म्हणजे अंतर्गत सुरक्षेचा देखील जो आहे तो महत्वाचा प्रश्न तिथे उपस्थित होतो. की रेड कॉरिडॉर जो आहे आपला छत्तीसगड शी रिलेटेड जो नक्षलग्रस्त भाग आहे, किंवा नॉर्थ ईस्ट मधले जे सुरक्षेची आव्हाने आहेत किंवा काश्मीरमध्ये सुरक्षेची आव्हाने आहेत, तर हे सगळ्या रिजन्सच्या एकत्र निवडणुका घेता येऊ शकतात का, आणि सुरक्षा बल जी आहेत ती एकाच वेळी तैनात करता येऊ शकतात का. आपण मागच्या वेळेसही बघितलं की लोकसभेची जी निवडणूक झाली ती 7 टप्प्यात झाली. काही राज्यांच्या निवडणुका देखील 4-5 टप्प्यात होतात. निवडणूक आयोग सहसा कारण काय देते ना, की सुरक्षेच्या कारणासाठी जे आहे ते आम्ही या टप्प्यात निवडणुका घेतोय. जर एकाच वेळी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका जर झाल्या तर हे एवढं मोठं आव्हान पेलवणार आहे का निवडणूक आयोगाला, की सुरक्षा ही त्या ठिकाणी जी आहे ती व्यवस्थित राखणे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम्स किंवा प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती देखील तिथे उतरवणे. संविधानिक आव्हाने, की बघा आता विधेयक इंट्रोड्यूस केलं, समजा तो ऍक्ट झाला, तर त्याला उद्या सुप्रीम कोर्टात जर कोणी आव्हान दिलं, सुप्रीम कोर्टात जर आव्हान दिलं गेलं आणि सुप्रीम कोर्टाने जर इनकेस त्याच्यावर स्टे आणला, तर त्या रिलेटेड गोष्टी काय करायच्या, तर तिथे त्याचं अवलंबन जे आहे ते कशा प्रकारे केले गेले पाहिजे. दुसरा भाग असा की समजा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर नंतरच्या तरतुदी काय असू शकतात, की किती महिन्यांनी निवडणुका घ्यायच्या, ती निवडणूक झाल्यावर पुढचा विधानसभेचा कार्यकाळ किती असणार आहे, किंवा कंटिन्युअसली 2-3 वेळेस राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय करायचं, असं देखील तिथे आव्हान आहे. नंतर प्रशासनाचा अभाव, म्हणजे आपण जे प्रशासनिक आव्हाने बघितली होती ती देखील तिथे तुम्ही सांगू शकता. तर ही आहेत ONOE ची आव्हाने. तर बघा, एक 360 डिग्री अप्रोच जो म्हणतो ना आपण, एखादा जर तुम्हाला टॉपिक अभ्यास करायचा असेल त्याचा 360 डिग्री अप्रोच तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. बघा, तुमचं माइंड किंवा तुमचे जे थॉट्स आहेत त्या दिशेने डेव्हलप झाले पाहिजेत, की एखादा टॉपिक जर आला, फॉर एक्झाम्पल हा आता ONOE घेतला किंवा मगाचा स्पॅडेक्स घेतला, की त्याचे डिटेल्स माहित पाहिजे तुम्हाला, डिटेल्स माहित पाहिजे, फॅक्च्युअल डिटेल्स, अनालिटिकल डिटेल्स, ती गोष्ट काय आहे, कशासाठी आहे. नंतर त्या संदर्भात की का त्याचा कंटेक्स्ट माहित पाहिजे, का करतोय आपण हे, कशासाठी हे स्टेप्स घेतल्या गेल्या आहेत. नंतर 360 डिग्री अप्रोच मध्ये त्याचे फायदे काय आहेत, होणारे फायदे, नंतर आव्हाने काय आहेत. ओके, फायदे पाहिले, आव्हाने पाहिले, नंतर त्याच्यावर एक वे फॉरवर्ड जो म्हणतो ना आपण, की पुढे त्याच्याबद्दल कुठल्या स्टेप्स जे आहेत त्या शासन स्तरावर घेतल्या गेल्या पाहिजेत, याला आपण म्हणूया 360 डिग्री अप्रोच. अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तो डेव्हलप करायचा. असं प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये 4 जे सामान्य अध्ययनाचे पेपर आहेत, जेणे खास करून सामान्य अध्ययन 1, 2, 3 जे करंट
रिलेटेड आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला तिथे 360 डिग्री अप्रोच डेव्हलप करावा लागणार आहे की त्याचा संदर्भ काय, त्याचे डिटेल्स काय, त्याचे फायदे, त्याचे तोटे, त्याची आव्हाने आणि भविष्यातली वाटचाल कशी असली पाहिजे त्या संदर्भातली, किंवा त्याचे अजून काही उदाहरणे देता येतील का. तर हा झाला आपला दुसरा टॉपिक, वन नेशन वन इलेक्शन. आता आपण तिसऱ्या टॉपिक कडे वळूयात की वन नेशन वन इलेक्शन, एक देश चाललंय. तर या संदर्भात अजून एक न्यूज होती की वन नेशन वन सबस्क्रिप्शन इनिशिएटिव्ह, वन नेशन वन सबस्क्रिप्शन, की लोकसत्तामध्ये एक न्यूज आली होती की ओएनओएस इनिशिएटिव्ह जो आहे तब्बल 6,000 कोटी रुपये संशोधक विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने केला एवढा खर्च. तर काय आहे ओएनओएस इनिशिएटिव्ह आणि त्याचे फायदे काय आहेत किंवा त्याच्या संदर्भात त्याचे डिटेल्स काय आहेत, शासन का आणता येते ओएनओएस इनिशिएटिव्ह, आणि एकंदर जो 360 डिग्री अप्रोच आपण मगाशी बघितलं त्या अनुषंगाने हा टॉपिक अभ्यासणार आहोत. तर ओएनओएस योजना ही एक सेंट्रल सेक्टर स्कीम असून संपूर्ण देशभरातील शैक्षणिक संशोधन लेख व जर्नल्स एका व्यासपीठावर उपलब्ध करून देते. योजनेचे संचालन सुलभ, वापरण्यास सोपे व संपूर्णतः डिजिटल प्रक्रियेद्वारे केले जाईल. बघा आता आपण डिटेल्स मध्ये जाऊया, त्याच्या थोडं डिटेल्स मध्ये जाऊ आपण आता. वन नेशन वन सबस्क्रिप्शन, तर काय सांगते कन्सेप्ट, काय सांगते प्रिलिम्स मध्ये विचारू शकतात. शासनाने जी वन नेशन वन सबस्क्रिप्शन जी स्कीम आणली, जी योजना आणली, ती कशा संदर्भात आहे. तर ती योजना आहे ना, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अकॅडमिक जर्नल जे असतात, संशोधन शैक्षणिक संशोधन निबंध किंवा जे टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी असतात, मोठे मोठे आर्टिकल्स जे आहेत ते पब्लिश केले जातात. तर ते जे पब्लिशर्स आहेत ते जास्ती किमतीला तिथे इंटरनेटवर आहे ते अवेलेबल करून देतात. पण त्यांच्या किमती जास्त असल्यामुळे त्या जे टीचर्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत विद्यापीठात पीएचडी करणारे वगैरे, तर त्यांना ते उपलब्ध नसतात. कारण काय, तर त्यांची कॉस्टिंग जास्त असते किंवा ते सहजासहजी उपलब्ध नसतात. तर शासनाने ही स्कीम आणून काय साध्य केलंय ना, की शासन या स्कीमवर स्वतः पैसे खर्च करून जे अकॅडमिक जर्नल्स आहेत किंवा शोध निबंध आहेत ना, तर ते विद्यार्थ्यांना एका प्लॅटफॉर्मवर जे आहे ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे. सिंपल याचा उद्देश आहे की शैक्षणिक संशोधन लेख व अकॅडमिक जर्नल्स शोध निबंध जे आहे ते एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध, डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जातील. शासन ते स्वखर्चाने उपलब्ध करून देईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना, शास्त्रज्ञांना किंवा प्रोफेसर्सना जे शोध निबंध त्यांचा अभ्यास करता येईल आणि त्यांच्या ज्ञानवृद्धीत आणि ज्ञानार्जनात जे आहे ती भर त्या ठिकाणी पडणार आहे. नाहीतर आता होतं काय ना, की त्यांचा ओपन ऍक्सेस नाही, ते ओपनली नाही अवेलेबल. त्यांना एकतर पे करावं लागतंय. पे करायला गेलं तर त्यांच्या फी ज्या आहेत तुम्हाला माहिती असेल की डॉलर्स मध्ये असतात. की एका आर्टिकल साठी समजा मी एखादं संशोधन करतोय, तर मला ते संशोधन करण्यासाठी अलीकडेच त्या संदर्भात समजा ऑक्सफर्ड विद्यापीठाने किंवा हार्वर्ड विद्यापीठाने काहीतरी पब्लिश केले गेलेले आर्टिकल्स, मला ते आर्टिकल्स वाचायचे, तर ते मी इंटरनेटवर कुठेतरी सर्च केलं, तर जे पब्लिशर्स आहे त्यांनी माझ्याकडून फक्त एका आर्टिकलसाठी $100 मागितले, 8,000. तर आपण देऊ शकतो का बरं एका आर्टिकल साठी? तर नाही. तर शासनाचा उद्देश काय आहे, अशी आर्टिकल जे आहे ती विद्यार्थ्यांना, प्रोफेसर्सना किंवा शास्त्रज्ञांना ही फ्री मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवेलेबल केली जाते. तर हे आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट. आणि ती कोणती सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, प्रिलिम्स साठी महत्वाची फॅक्ट आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. नंतर की आर्थिक तरतूद काय ना, 2025 ते 27 या कालावधीसाठी 6,000 कोटी रुपये शासन शिक्षण मंत्रालय जे आहे ते खर्च करणार आहे. अंमलबजावणी कोण करेल बरं, की डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण विभाग वन नेशन वन सबस्क्रिप्शन नावाचा एकत्रित पोर्टल सुरू करेल, ज्याद्वारे संस्थांना जर्नल्स जे आहे ते उपलब्ध करून दिले जातील, शैक्षणिक शोध निबंध जे आहे ते उपलब्ध करून दिले जातील. नंतर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, केंद्र शासनाची एक महत्वाची संस्था आहे की ती एनआरएफ जे आहे, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, ही इतर संस्थांच्या ओएनओएस वापराचा व भारतीय लेखकांच्या प्रकाशनांचा आढावा नियमितपणे घेईल. बघा आता शासनाने जे आहे ओएनओएस साठी एक प्लॅटफॉर्म समजा डेव्हलप केलं, की एक वेबसाईट डेव्हलप केली, त्याच्यावर जे पेड मटेरियल असतं, पेड शोध निबंध असतात ते तिथे फ्रीली उपलब्ध करून दिले जातील. तर एनआरएफ संस्था काय करेल ना, अशा प्रकाशनांचा किंवा या वेबसाईटच्या वापराचा जो आहे तो आढावा नियमितपणे घेईल. त्याच्यासाठी एस्टॅब्लिश केली गेलेली एक किंवा त्याच्यासाठी एनआरएफचा जो आहे तो उपयोग केला जाईल. नंतर आता लाभार्थी कोण असतील बरं या योजनेचे, केंद्रीय व राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संस्था, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आणि केंद्र सरकारच्या संशोधन व विकास संस्था. उच्च शिक्षण संस्था त्यात युनिव्हर्सिटीज येतात, कॉलेजेस येतात किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट ज्या संस्था आहेत आयसर सारख्या त्या देखील तिथे येतात. प्रवेश
की यात जो आहे तो ऍक्सेस कोणाला असणार आहे, ऍक्सेस कोण किंवा मग ते कोण करून उपलब्ध कोण करून देणार आहे ऍक्सेस, किंवा टेक्निकल डिटेल्स जे आहेत त्या कोण बघणार आहे, त्याचे वेबसाईट डेव्हलपमेंट, त्या वेबसाईटवर पब्लिश करणं, किंवा ANRF आढावा घेणार असेल त्यांना टेक्निकल डिटेल्स प्रोव्हाइड करणं. तर ती एक टेक्निकल एजन्सी, केंद्रीय एजन्सी कोणती असणार, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क द्वारे राष्ट्रीय सदस्यतेच्या माध्यमातून जो आहे तो ह्या संस्था आहेत ना, शिक्षण संस्था किंवा R&D संस्था, यांना इथे प्रवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे. टेक्निकल डिटेल्स कोण बघेल, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. त्याचा आढावा कोण घेईल, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन. आलं लक्षात. आणि ही जी आहे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क ही विद्यापीठ अनुदान आयोग UGC ची स्वायत्त आंतर विद्यापीठ केंद्र आहे. UGC चं जे आहे ही एक इंडिपेंडेंट संस्था आहे. विचारू शकतात तुम्हाला की इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क ती कोणाच्या अंडर येते, तर UGC च्या अंडर येते. तर हे झालं एकूण त्याचे टेक्निकल डिटेल्स की काय आहे, कोण उपलब्ध करून देईल, कोणती मिनिस्ट्री आहे ते स्कीम जे आहे ती इम्प्लिमेंट करणार आहे, तरतूद किती केली गेलेली आहे त्या स्कीम साठी. नंतर आपण बघूया की आता फायदे काय आहेत. बघा आपल्या 360 डिग्री अप्रोच जो आहे ना गोष्टींचं विश्लेषण करून घेण्याचा, त्याचे फायदे काय आहेत की संस्थात्मक कवच भेटेल, की ONOS अंतर्गत 6300 प्लस शासकीय शैक्षणिक व संशोधन संस्थांचा समावेश असून सुमारे 1.8 करोड संशोधकांना याचा लाभ होईल, फ्रीली अवेलेबल होईल म्हटलं. बघा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात यात काय आहे ना की 30 प्रकाशक जवळजवळ त्यांचे 13,000 जर्नल्स मागच्या वर्षी प्रकाशित झालेले ते अवेलेबल होतील. असे दरवर्षी जर त्यात वाढ पडली ना, बघा किती मोठ्या प्रमाणात जे शैक्षणिक साहित्य शोध निबंध जे आहेत ते तिथे उपलब्ध होणार आहेत आणि किती संशोधक आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे. की 6300 प्लस शैक्षणिक संस्था आहेत त्या त्याचा फायदा घेणार आहेत. मग त्यांना एक सॉलिड फाउंडेशन भेटेल. आणि त्यातून साध्य काय होईल बरं, बघा आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला जे आणलं ना, किंवा प्राईम मिनिस्टर जे नेहमी सांगत असतात विकसित भारत 2047 ला आपला कसा असला पाहिजे, किंवा ANRF जे आहे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन मागच्या वर्षी जे एस्टॅब्लिश केलं गेलं की उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ह्या 3 गोष्टी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, विकसित भारत 2047 धोरण आणि ANRF धोरण, या तिघांमध्ये एक कॉमन दुवा होता की भारतातलं उच्च शिक्षण किंवा जे आहे सायंटिफिक रिसर्च जो आहे तो एका उच्चतम पातळीवर नेणे, सायंटिफिक रिसर्च जे आहे त्याला जास्त प्रमोट करणे, तर ते ह्या स्कीम मधून ONOS मधून साध्य होणार आहे. विश्लेषण जर तुम्ही त्याचं तसं केलं गेलं तर त्या कुठल्या धोरणांची सुसंगत आहे ते देखील तुम्हाला तिथे सांगणं गरजेचं आहे. तर ते कोणते 3 आहेत ते आपण बघितले आणि त्याचा लाभ जो आहे तो संशोधकांना होणार आहे. आता विस्तार, अजून एक फायदा काय आहे याचा की सध्या होतं काय ना की जे अवेलेबल रिसर्च पेपर्स आहे ना, शोध निबंध आहेत ते फक्त मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहे किंवा मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या आहे जसे की पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठ किंवा इतर जे विद्यापीठ आहेत इतर राज्यातले त्यामध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही थोडस ग्रामीण भागाकडे गेलात किंवा तिथले विद्यापीठ बघितले, त्यांच्याकडे एवढा ऍक्सेस नसतो, एक तर निधी नसतो किंवा इंटरनेटच्या सुविधा नसतात किंवा तेवढ्या प्रमाणात ते आहे हे शोध निबंध त्यांना ऍक्सेस नाही होऊ शकत. तर ह्या योजनेचा ONOS योजनेचा अजून एक मुख्य उद्देश काय आहे ना की द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये शैक्षणिक संशोधन पोहोचून भौगोलिक संशोधन सहभागातील अंतर भरून काढणे, जिओग्राफिकल डिस्टन्स जे आहे ना संशोधनातलं ते देखील तिथे भरून काढलं जाणार आहे. म्हणजे पूर्वोत्तर जे राज्य आहे किंवा इतर जो मागास प्रदेश आहे तिथे देखील संशोधनाला चालना भेटणार आहे. तर हे देखील याचा इथे विस्तार केला जाणार आहे. बघा ही जी स्कीम आहे ना ONOS ही काय आता आलेली स्कीम नाही, याच्यावर मागच्या जवळजवळ 10-12 वर्षापासून जगभरात, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा चालू आहे. तर झालं काय ना, ONOS स्कीम येण्यामागे किंवा जगातले इतरही देश अशा प्रकारच्या स्कीम आणतात. तर अमेरिकेत ओपन ऍक्सेस नावाची एक चळवळ चालू झाली 2012-13च्या आसपासची गोष्ट आहे. ओपन ऍक्सेस चळवळ म्हणजे काय ना की जे अशा प्रकारचे आर्टिकल्स आहेत ना किंवा शोध निबंध किंवा पुस्तकं, तुम्हाला जर समजा तुम्ही अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा, तुम्हाला एखादं पुस्तक घ्यायचं तर इझिली अवेलेबल काय की तुम्ही लॅपटॉपवर मोबाईलवर तुमच्या गेलात आणि अमुक अमुक बुक जे आहे ते PDF डाउनलोड असं तुम्ही टाकतात, तिथे तुम्हाला भरपूर लिंक्स आहेत. काही पुस्तकं जे आहे ते फ्रीली अवेलेबल होतात PDF त्यांच्या, काही नाही होत कारण त्यांच्याकडे कॉपीराइट इश्यूज असतात. ओके, तर ते पब्लिशर जे आहे ते नाही देत फ्रीली अवेलेबल, ऍक्सेस तो त्यांचा नसतो. तर इथे मुख्य प्रश्न आहे काय आहे ना की ज्ञानार्जन ही जी प्रक्रिया आहे ना की ज्ञान देणे, ज्ञान वाटणे समाजात, ही पेड असली पाहिजे की फ्री असली पाहिजे, हा त्याचा जो आहे तो गाभा आहे. तर अमेरिकेत
ओपन ऍक्सेस चळवळ चालू होण्यामागे कारण काय आहे ना, की हे जे ज्ञान आहे ना, संशोधनाचे ज्ञान आहे, ते जगातील सर्व लोकांना माहित पाहिजे, जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते, किंवा त्यांचा फायदा जो आहे संशोधनाचा तो फक्त एका मर्यादित लोकांसाठी नसावा, तर तो पूर्ण जगातल्या लोकांसाठी असलं पाहिजे, त्या जे संशोधन झाले त्याचा. तर ओपन ऍक्सेस चळवळ चालू करण्यामागे ही एक महत्वाची पार्श्वभूमी होती. तर झालं काय की ओपन ऍक्सेस चळवळीचा प्रणेता ॲरन स्वॉर्ट्झ जो आहे, ॲरन स्वॉर्ट्झ अमेरिकेतला एक संशोधक होता तो. तर त्याच्यावर असे आरोप, त्याने संशोधनपर जे शोध निबंध आहेत ते ऍक्सेस केले डिजिटल प्लॅटफॉर्मवर. तिकडे झेड लायब्ररी किंवा साय हब नावाचे जे ओपन प्लॅटफॉर्म आहे ते पायरसी करून शोध निबंध जे आहेत ते त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश करतात, पायरसी करून, हा ओरिजिनल नाही. तर ॲरन स्वॉर्ट्झने ते पायरसीचं जे कंटेंट आहे ते वापरलं, तर त्याला तिथे कॉपीराईटच्या जे प्रोव्हिजन्स आहे त्याच्या अंडर अटक केली गेली आणि त्याला तुरुंगात टाकले गेले. त्यानंतर त्याने एकाच वर्षात जे आहे ती सुसाईड केली. तर तिथून ओपन ऍक्सेस चळवळीला जे आहे ती जास्त चालना भेटली, की शोध निबंध, संशोधनपर निबंध किंवा ज्ञानाशी रिलेटेड जे गोष्टी आहेत त्या फ्रीली अवेलेबल पाहिजेत समाजामध्ये. तर तिथून अशा प्रकारच्या ज्या स्कीम आहेत त्यांचा तिथे उदय झालेला आहे. आणि फक्त भारतातच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये ह्या गोष्टी आहेत त्या आता फॉलो केल्या जात आहेत. तर ही झाली त्याची पार्श्वभूमी. तुम्ही इंट्रोड्यूस करताना देखील असं सांगू शकते की त्याचं पार्श्वभूमी, त्याचा संदर्भ काय होता, ओपन ऍक्सेस चळवळ काय, कुठे चालू झाले, अमेरिकेत, त्याचे परिणाम काय. तर आता आपण जे बघतो ते सर्व, की जे ज्ञान आहे ते ज्ञानार्जन झालं पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणात. बघा, आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे की ओएनओएस चळवळ की 2022 पासून तिच्यावर जे आहे ती थिंकिंग चालू झाली आणि द फर्स्ट फेज ऑफ ओएनओएस विल कमेन्स ऑन जानेवारी 1, 2025. आता ह्या वर्षीपासून जे आहे तिचं इम्प्लिमेंटेशन चालू होईल. तोपर्यंत तिला जो आहे तो प्रशासकीय आणि तांत्रिक जे अप्रुव्हल आपण लागते ते मागच्या 2 वर्षात झालेलं आहे. की कॅबिनेट नॉड जे आहे, कॅबिनेटने त्याला मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये ती मान्यता दिली, 28 नोव्हेंबर 2024 ला, 25 नोव्हेंबर 2024 ला, आणि 1 जानेवारी 2025 पासून ओएनओएस स्कीम जी आहे ती लागू केली जाईल. तर बघा, स्कीम काय, कशासाठी आहे, ते फायदे काय, तर ते आहे. आता तिथे तोटे वगैरे पण त्याचे सांगू शकते किंवा त्याचे एक दुष्परिणाम आहे ते मी सांगू शकता. की आता यात जे झेड लायब्ररी किंवा साय हब नावाचे जे पायरसी करणारे जे वेबसाईट्स आहेत त्यांच्या विरोधात जे पब्लिशर्स आहेत ना, की त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तर तिथे झेड लायब्ररीला भारतात जी आहे ती परवानगी नाकारण्यात आलेली आहे. म्हणजे भारतात आधी जे मटेरियल अवेलेबल व्हायचं फ्रीमध्ये ते सध्या होत नाहीये, किंवा अशा प्रकारे जर कुठली स्कीम आणली गेली किंवा मग एवढा पैसा खर्च करणं त्यावर योग्य आहे का, हा देखील तुम्ही एक पॉइंट तिथे सांगू शकताय. तर ही झाली आपली ओएनओएस स्कीम. बघा, आता पुढची न्यूज बघणार आहोत. पुढची न्यूज काय आहे, आतापर्यंत आपण 3 मुद्दे बघितले, चालू घडामोडींमधले आपले 3 मुद्दे पाहिले. तर ते कोणते होते, स्पॅडेक्स मिशन, वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन सबस्क्रिप्शन. आता मागच्या आठवड्यातच एक अजून महत्वाची न्यूज आहे की केन बेटवा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट. केन बेटवा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट. तर तो रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट काय आहे, त्याचे फायदे काय, त्याचा संदर्भ काय, त्याच्या समोरील आव्हाने काय, ज्या त्रुटी आहेत त्या काय, किंवा आणि भविष्यातील वाटचाल कशी असली पाहिजे, तर ते आपण बघणार आहोत. की इंडियन एक्सप्रेस वरून आपण जे आहे ते आर्टिकल घेतलेलं आहे. तर केन बेटवा हा प्रकल्प हा राष्ट्रीय परिप्रेक्ष्य योजनेअंतर्गत 1980 मध्ये आली होती, ती बघणार आहोत आपण. मध्ये तयार करण्यात आलेला भारतातील पहिला नदी जोडणी प्रकल्प आहे, रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट. रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे. या योजनेत केन नदीमधून बेटवा नदीमध्ये पाणी ट्रान्सफर करण्याची योजना आहे. या दोन्ही यमुना नदीच्या उपनद्या आहेत. बघा, यमुना नदी अशी जाते, जर तुम्ही एकंदर भूगोलाचं जर थोडंसं इमॅजिन करा, युपी मधून अशी जी आहे, युपी एमपीच्या बॉर्डरवरून जी आहे ती यमुना नदी जाते, केन रिव्हर इकडून जाते, बेटवा रिव्हर इकडून. तर यांना कुठेतरी एकत्र जे आहे ते जोडून ही पाणी ट्रान्सफर करण्याची जी आहे ती योजना आहे. या दोन्ही कोणत्या मुख्य नदीच्या उपनद्या आहेत बरं, तर यमुना नदीच्या उपनद्या आहेत. महत्वाची फॅक्ट आहे, लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा प्रकल्प बुंदेलखंड क्षेत्रात आहे, जो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील 13 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. बघा, इमेज पाहू शकता तुम्ही. यमुना नदी आहे, उत्तर प्रदेश मधून जाते. ही जी आहे बेटवा रिव्हर आणि ही केन रिव्हर आहे. तर ह्या दोन्ही यमुना नदीच्या
उपनद्या आहेत. तर हा जो कॅनल आहे ना इथे या दोन नद्यांना जोडणारा, हा आहे आपला केन बेटवा रिव्हर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट. तर याच्यावर कॅनल असणार आहे, डॅम असणार आहे आणि एकंदर हा जो बुंदेलखंड पार्ट आहे ना त्यात जवळजवळ 13 जिल्हे येतात आणि एक अतिशय मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो तिथे. तर त्या क्षेत्राचं जे सिंचन आहे तिथे ते सिंचन क्षेत्र म्हणा किंवा पाणी वापर जो आहे तो तिथे या योजनेतून वाढवला जाणार आहे. तर बघा जिओग्राफिकली त्याच्यावर पाहू शकता तुम्ही की केन आणि बेटवा मध्ये जो आहे ते लिंकिंग कॅनल आणि डॅम बांधले जाणार आहे. नंतर आता हा जो आहे हा बुंदेलखंड रिजन आहे. आपण काय पाहिलं होतं की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये हा जो बुंदेलखंड रिजन आहे 13 जिल्हे येतात यात. तर या भागाला जो आहे तो सिंचनासाठी आणि पाण्याच्या वापरासाठी फायदा होणार आहे. तर या प्रकल्पात 77 मीटर उंच आणि 2 किलोमीटर रुंद असा दौधन धरण डॅम जे आहे ते बांधलं जाईल आणि 230 किलोमीटर लांब कालवा बांधण्याचा समावेश आहे. बघा जो डॅम आहे दौधन डॅम तो इथे बांधला जाईल आणि किती पाहिलं होतं आपण 277 किलोमीटरचा कॅनल जो आहे तो या नद्यांना तिथे जोडणारा कॅनल बांधला जाईल आणि या रिजनचं जे पूर्ण पाणी क्षेत्र आहे ते वाढवलं जाईल आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या आत बांधले जाणार आहे. तर इथे कोणता व्याघ्र प्रकल्प येतो बरं? पन्ना व्याघ्र प्रकल्प. तो कुठे आहे? तर इथे जी केन नदी जाते ना, पन्ना व्याघ्र प्रकल्पातून कोणती नदी जाते? केन नदी जाते. तर त्या व्याघ्र प्रकल्पावर इथे जे आहे ते धरण त्याच्या जवळ बांधलं जाणार आहे. नंतर या प्रकल्पातून जे आहे ती वीज निर्मिती देखील केली जाणार आहे. नंतर आता नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन फॉर इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स काय होता बरं? की 1980 मध्ये बघितलं की राष्ट्रीय प्रेक्ष योजना नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन जो आणला गेला ना रिव्हर इंटरलिंकिंग साठी. बरं रिव्हर इंटरलिंकिंग का करायचं बरं? मुळातच का केलं गेलं पाहिजे? काय वाटतं बरं तुम्हाला? थोडंसं ब्रेनस्टॉर्म करा. थोडंसं जे आहे ते मेंदूला चालणार आहे. का केलं गेलं पाहिजे रिव्हर इंटरलिंकिंग? काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे असे की पाणी साठा खर्च कमी आहे का? की रिव्हर इंटरलिंकिंग खरंच पॉसिबल आहे का? ते कशासाठी? तर बघा आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग आहे. काही भाग असा आहे की जिथे बारमाही पाणी असतं. काही भाग असा आहे की जो कोरडवाहू भाग असतो तिथे फक्त सीझनल जे आहे जेव्हा मान्सून येतो तेव्हाच फक्त पाणी उपलब्ध असतं किंवा काही भाग असाही असतो की जिथे बारमाही पाणी नसतं देखील. तर एक्सेस वॉटर जिथे आहे, जास्त पाणी जिथे आहे, तिथून जो दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये पाणी ट्रान्सफर करणे हा जो उद्देश आहे तो इथून साधला जातो आपल्याला नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन ऑन इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स. की जास्त पाणी असलेल्या प्रदेशातून पाणी हे कमी पाणी असलेल्या प्रदेशात जे आहे ते ट्रान्सफर करणे, जेणेकरून तिथे शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा आणि पिण्याच्या पाण्याच्या किंवा उद्योगधंद्यांना लागणारे जे पाणी आहे त्या सुविधा सर्व जे आहे त्या उपलब्ध केल्या जातील. नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅनचा जो आहे तो हा मुख्य उद्देश आहे की दुष्काळ प्रवण क्षेत्र जे आहे ते कमी करणे. बघा भारत सरकारने आतापर्यंत भरपूर असे मोठे प्रकल्प आणलेले आहेत किंवा डॅम्स असू द्या किंवा आता जो नदी जोडणी प्रकल्प आहे तो असू द्या किंवा स्कीम्स जे आहेत ऍक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, इंटिग्रेटेड वॉटर डेव्हलपमेंट किंवा वॉटर हार्नेसिंग एजन्सी किंवा महाराष्ट्र शासनाचा जलयुक्त शिवार प्रोग्राम किंवा तिकडे तापी नदीवरचा पश्चिम विदर्भातला जो आहे तो एक मुख्य प्रोजेक्ट आहे तो देखील तिथे एस्टॅब्लिश केला गेलेला आहे. तर 1980 मध्ये हा प्रकल्प आणला. त्यातून त्याचं टेक्निकल डिटेल जर पाहिलं ना आपण तर 30 नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅनने 30 असे प्रकल्प किंवा 30 अशा नद्या निवडल्या की ज्याच्यात आपण इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर करू शकतो. तर त्यात त्यांनी डिवाइड केले की हिमालयन नद्या, हिमालयन आणि पेनिन्सुलर रिव्हर्स, म्हणजे आपला जो इंडियन पेनिन्सुला आहे तो पेनिन्सुलर रिजन. इथे 16 असे प्रोजेक्ट होते, इथे 14 होते. तर हे जे प्रोजेक्ट आहे आणि केन बेटवा जो आहे तो त्याच्यातला वन ऑफ द प्रोजेक्ट आहे. त्याला 2004 पासून त्याची सुरुवात झाली. 2008 साली त्याला जी आहे ती वैधानिक मान्यता मिळाली. तर हा जो आहे हा मुख्य उद्देश आहे नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन फॉर इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्सचा. तर आता या योजनेचे फायदे काय होणार बरं? आता हे जे फायदे आहेत ना आपण ह्या योजनेसाठी केन बेटवासाठी बघतोय, हेच फायदे तुम्ही नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन वर जर इन जनरल प्रश्न विचारला तर हेच फायदे तिथे लिहू शकतात की सिंचन वाढेल. दरवर्षी जवळजवळ 10.62 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यापैकी 8.11 लाख हेक्टर मध्य प्रदेशात आणि 2.51 लाख हेक्टर उत्तर प्रदेशात
जे आहे ते तिथे स्थापन केलं जाणार आहे. बघा किती मोठ्या प्रमाणात सिंचनाचा लाभ होतो. 13 जिल्हे, पूर्ण एक बुंदेलखंड जो दुष्काळी भाग आहे तो, आणि त्यातलं मध्य प्रदेशातलं जे आहे 8.11 लाख हेक्टर आणि उत्तर प्रदेशातले 2.51 लाख हेक्टर जे आहे ते क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा अतिशय महत्वाचा फायदा आहे त्या योजनेद्वारे होणार आहे. नंतर पिण्याचे पाणी, सुमारे 62 लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जो आहे तो तिथे केला जाणार आहे. लक्षात. नंतर वीज निर्मिती 103 मेगावॅट जलविद्युत आणि 27 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आहे ती एका प्रोजेक्टमुळे केली जाणार आहे. तो जो दौधन डॅम आपण बघितला ना, त्याच्यातून जे आहे हे पाणी सिंचनासाठी किंवा पिण्यासाठी किंवा ऊर्जा निर्मितीसाठी ते वापरलं जाणार आहे. आणि जो कॅनल आहे तो सिंचनासाठी 13 जिल्ह्यांमध्ये त्याचं पाणी वापरलं जाणार आहे. नंतर बघा आता फायदे आपण पाहिले. फायदे काय आहे एकंदर त्याचे, की का गेलं पाहिजे, कमी भागात पाणी आहे ते जास्त भागातून ट्रान्सफर केलं जाईल, सिंचन वाढेल, पिण्याचं पाणी वाढेल, उद्योगधंद्यांना जे आहे ते पाणी वाढेल किंवा वीज निर्मिती आहे ती होईल. आता पर्यावरणीय परिणाम काय होतील बरं, की वनतोड, पन्ना राष्ट्रीय उद्यान जे आहे व्याघ्र प्रकल्पासाठी फेमस आहे ते, की मोठ्या प्रमाणावर वनतोड होणार आहे. याचा ऑलमोस्ट 25% पार्ट जो आहे ना तो त्या डॅम जो बांधला जाणार आहे त्याच्यात समाविष्ट केला जाणार आहे. जवळजवळ 10च्या आसपास गावं जी आहेत ती तिथे धरणाच्या खाली जाणार आहेत. अंदाजे 98 चौरस किलोमीटर क्षेत्र पाण्याखाली जाईल आणि 20-30 लाख झाडे जे आहेत ती तोडली जातील. मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी तिथे होणार आहे. बघा आता वन्यजीवांवरील लोक, पन्ना राष्ट्रीय उद्यान कशासाठी फेमस आहे? वाघांसाठी फेमस आहे. व्याघ्र जी प्रजाती आहे त्यांच्यासाठी फेमस आहे. तर दौधन धरणामुळे 2009 मध्ये वाघांच्या जे आहे ते नामशेष झाल्यानंतर पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी झालेला वाघ पुनर्वसन कार्यक्रम धोक्यात येऊ शकतोय. ऑलरेडी झालेलं आहे तिथे डिस्टर्ब इकोसिस्टीम, ती इस्टॅब्लिश करण्यासाठी 2009 मध्ये की वाघ पुनर्वसन कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता तिथे, त्याला परत कुठेतरी छेद भेटू शकतो या स्कीममुळे, या योजनेमुळे. की अजून जे इतर प्राणी आहेत घरियाल आणि गिधाडे, की केन घरियाल वाईल्ड लाईफ सँच्युरी जे अभयारण्य आहे तिथेच आहे, ती केन नदीच्या आणि पन्ना व्याघ्र प्रकल्प आहे तिथेच लोकेटेड आहे केन घरियाल अभयारण्य. ही घरियाल लोकसंख्या आणि नदीच्या खालच्या भागातील गिधाडांच्या घरट्यांना जी आहे ती हानी पोहोचू शकते. तर वाघ नाही तर इतर प्राण्यांना देखील तिथे पूर्ण इकोसिस्टमच जे आहे, फूड चेन जे म्हणतो ना, फूड चेन तुम्ही अभ्यासले असेल, तिथे तिच्यावर इम्पॅक्ट होणार आहे. नंतर जलविज्ञानाशी संबंधित चिंता, तर ती काय चिंता आहे बरं? IIT बॉम्बेच्या शास्त्रज्ञांच्या मते त्यांनी एक स्टडी केला होता. प्रकल्पामुळे जमीन आकाश परस्पर संवाद जो आहे तो अडथळा येऊ शकतो आणि पर्जन्यवृष्टी जी आहे त्याच्यात कुठेतरी एक इम्पॅक्ट येऊ शकते, पर्जन्यवृष्टी कमी होऊ शकते. सामाजिक परिणाम काय झाले? पर्यावरणीय परिणाम आपण पाहिले. सामाजिक परिणाम काय, की स्थानांतर होणार आहे. की धरणामुळे जो जिल्हा आहे MP मधला छत्रपूर, त्यातली कुटुंब ती आहे विस्थापित होणार आहे. आणि व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूला बफर झोन मध्ये राहणारे कुटुंब देखील आहे ती विस्थापित होणार आहे, कारण ती जमीन पाण्याखाली येणार आहे. आणि अपुरी नुकसान भरपाई, आता बघा नर्मदा सरोवर डॅम जो झाला त्यांच्यातले जे इफेक्टेड लोक आहेत ना, की विस्थापित झालेले लोक आहेत, त्यांना अजूनही ती मदत झालेली नाहीये. की जो त्याला त्या गोष्टीला 20-25 वर्षांच्या वर कालावधी झाला नर्मदा सरोवर डॅमच्या नंतर, अजूनही मदत नाही भेटली, अजूनही विस्थापित आहेत. तर हा प्रकल्प इम्प्लिमेंट करायला लागलो तर त्यांचं नुकसान भरपाई कधी होईल आणि ती किती प्रमाणात द्यायला पाहिजे किंवा ती अपुरी नसायला पाहिजे, ते देखील तिथे परिणाम आपण अभ्यासू शकतो. तर बघा हे पाहिलं आपण की केन बेटवा रिव्हर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट काय आहे ते. आता पुढची आपण न्यूज बघणार आहोत की महत्वाची आहे, की द हिंदू म्हणून आपण ही न्यूज घेतली आहे की फार्मर्स विल अशर इन ग्रीन रिव्होल्यूशन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सांगितलंय की फार्मर्स जे आहेत त्यांना आपण सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन जे आहे, की सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन बाय हार्नेसिंग ग्रीन एनर्जी, चीफ मिनिस्टर फडणवीस सेड. तर ते सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन काय, आणि त्यातून मुख्यमंत्री कृषी योजना, मुख्यमंत्री सोलार कृषी वाहिनी प्रकल्प जो आहे तो त्याचं लॉन्च केले गेलेला आहे. तर तो सौर कृषी वाहिनी प्रकल्प काय आहे ते आपण बघणार आहोत. द हिंदूची न्यूज आहे बघा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय असेल, की रिव्होल्युशनरी कॅम्पेन टू प्रोव्हाइड डे टाइम पॉवर सप्लाय टू ऍग्रिकल्चरल पंप्स. तर ही का स्कीम घेतोय बरं आपण, कशाला अभ्यासतोय? तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये आहे ना, GS3 मध्ये, सिंचन आणि सिंचन पद्धती आणि दुसरा कोणता एक सिलेबस आहे,
सिलेबसचा पाठ झाला सिंचन आणि सिंचन पद्धती आणि दुसरं शेतकऱ्यांसाठी ई तंत्रज्ञान. या संदर्भात ही स्कीम किंवा ही जी न्यूज आहे ती आपण सिलेबसला लिंक करू शकतोय. आणि आपल्याला माहिती आहे की सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये तिथे आयोगाने महाराष्ट्राच्या काही भारांशासह असं देखील तिथे नमूद केलं गेलेलं आहे. तर योजना ही विचारू शकते त्याचे फायदे काय किंवा योजना काय आहे तिचं एकंदर आहे ते विश्लेषण आपल्याला विचारलं जाऊ शकतंय. त्या अनुषंगाने बघा आपल्याला ज्या न्यूज आहेत ना ते आपण सिलेबसला लिंक करून अभ्यासायचे. असं नाही की रॅन्डमली कुठे जायचंय, रॅन्डमली काही एखादी न्यूज आली गव्हर्नमेंट रिलेटेड वाचायची आहे का, तर नाही, सिलेबसला ती जी न्यूज आहे ती लिंक करायची आहे. सिलेबसच्या कोणत्या भागाशी संलग्न होते त्यानुसार त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे एक शास्त्रीय पद्धतीने आपण जो अभ्यास म्हणतो ना तो तिथे केला जाऊ शकतोय. आणि हाय चान्सेस की ते प्रश्न विचारले जातात सिलेबसला लिंक असतील तर काय योजना आहे की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. तर आपल्याला माहित आहे की आकडे थोडेफार माहित पाहिजे की महाराष्ट्राचे जे एकूण इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे ना तर त्यापैकी 22% हे फक्त कृषी क्षेत्राला लागतं. 22% कृषी क्षेत्राला लागतं. उत्तरांमध्ये तुम्हाला असे आकडे लिहावे लागतात की किती टक्के वीज कृषी क्षेत्र जे आहे ते उपभोगतं, तर 22%. तर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि याने होतं काय ना की एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज जी आहे ती आपली महाजनको महाट्रान्सको जी आहे ती नाही प्रोव्हाइड करू शकत किंवा मग जी प्रोव्हाइड केली जाते ती रात्रीच्या वेळेस. आपल्याला माहिती आहे की दिवसा शेतांमध्ये वीज नसते तर ती रात्रीच्या वेळेस शेतांमध्ये पाणी दिलं जातं. डे टाइम मध्ये जी वीज उपलब्ध नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस जे आहे ते पाणी दिलं जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. किंवा शेतकऱ्यांना वीज स्वस्तात द्यावी लागते त्याच्यामुळे उद्योगांकडून जे वीज आकारणी दर आहे तो जास्त प्रमाणात केला जातो. त्याच्यामुळे बिझनेस मध्ये कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट जे आहे ते नाही राहत. आणि क्रॉस सबसिडायझेशन म्हणतो आपण त्याला की शेतकऱ्यांना वीज स्वस्त देण्यासाठी उद्योगांकडून जास्त दरात वीज आकारणी केली जाते. तर हे क्रॉस सबसिडायझेशन थांबविणे आणि शेतकऱ्यांना दिवसा देखील जे आहे ती वीज उपलब्ध करून देणे आणि अक्षय ऊर्जेचा वापर करणे. सौर कृषी योजना सोलार द्वारे जी आहे ती एनर्जी इलेक्ट्रिसिटी अवेलेबल करून देणे हे मुख्य उद्देश आहे त्याचे. तर आता याच्यासाठी स्कीमचे डिटेल जर आपण पाहिले की लँड रिक्वायर्ड मॅक्सिमम 3 एकर्स टू 10 एकर्स. आता समजा एखादा शेतकरी त्याला त्याच्या शेतात की सौर कृषी पंप बसवायचा आहे. आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने पीएम कुसुम नावाची एक स्कीम आणली होती, कृषी उत्थान थ्रू सोलर तिचं असं नाव होतं की पीएम कुसुम. त्यात काय होतं ना की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर सौर कृषी पंप जे आहे ते दिले जातील. त्याचाच एक्सटेंडेड पार्ट म्हणजे जी महाराष्ट्र शासनाची सौर कृषी वाहिनी योजना. तर एखादा शेतकरी त्याला त्याच्या शेतामध्ये विहिरीवर सौर कृषी पंप बसवायचा आहे तर ते बसवण्यासाठी शासनाकडे जे आहे ते ऍप्लिकेशन करू शकतोय. तर त्याच्यासाठी लँड रिक्वायर्ड मिनिमम 3 एकर्स टू मॅक्सिमम 10 एकर्स. डिस्टन्स रिक्वायर्ड समजा तुम्हाला तुमच्या शेतात बसवायचे आहे तर जे सबस्टेशन असेल ना MSDCL सबस्टेशन पासून जास्तीत जास्त 5 किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर ती नकोय. 5 किलोमीटर अंतराच्या आत ते पाहिजे. आणि प्रायोरिटी फॉर लँड नियर पॉवर सबस्टेशन. पॉवर सबस्टेशनच्या जेवढी जास्त जवळ तेवढे जास्त जे आहे ते, कारण फिडर कनेक्ट जे आहे ते फिडर सेपरेशन जे म्हणतो ना ते करण्यासाठी सोपं जाईल तिथे. नंतर फार्मर्स बेनिफिट की रेंट अग्रीमेंट्स बिटवीन डेव्हलपर्स अँड लँडलॉर्ड्स increasing 3% annually, annual rent of ₹50,000 per acre जो आहे तो दिला जाईल. तर ती स्कीम कशा प्रकारे अंमलात आणली जाईल बघा की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कृषी ग्राहकांचा वीज वापर की महाराष्ट्रातील एकूण 2.9 करोड ग्राहकांपैकी 45 लाख कृषी ग्राहक असून ते एकूण विजेच्या 22% वीज वापरतात. तर सध्या कृषी ग्राहकांना दिवसा व रात्री वीज पुरवठा फेरफाळीने केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे अडचणी येत आहेत की रात्री त्यांना जो आहे शेतीला पाणी द्यावं लागतं. उद्योग आणि व्यवसायांची मागणी. राज्यातील उद्योग आणि व्यवसायांना वीज वाजवी दरात पुरावी अशी मागणी आहे जेणेकरून त्यांची स्पर्धात्मकता टिकून राहील. आपण ज्या प्रकारे अभ्यास करतो तसं. नंतर प्रारंभिक योजना जी आहे की तिचा आता ही 2.0 आहे बघा कृषी वाहिनी योजना जी की आता मागच्या महिन्यात लॉन्च केली गेली. तर हिचं प्राथमिक स्वरूपात प्रारंभ कधी झाला होता तिचा की शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा पुरवण्यासाठी जून 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली. कृषी प्रधान उपकेंद्रांपासून 5 किलोमीटर परिसरात 2 मेगावॅट ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याची योजना ही आहे. कोणते प्रकल्प उभारण्याची योजना आहे तर सौर प्रकल्प उभारण्याची योजना आहे. ती लँड जर शेतकऱ्यांनी दिली तर त्या शेतकऱ्यांना जे आहे 50,000 पर्यंत रेंट
आहे ते भेटणार आहे. रेंट अग्रीमेंट शेतकरी आणि MSDCL जे आहे ते करू शकतात की आमच्या शेतात आम्ही सौर कृषी पंप किंवा सौर ऊर्जेचे जे प्रकल्प आहे ते उभारण्यासाठी तुम्हाला परमिशन देत आहोत. त्या बदल्यात जे आहे MSDCL जे आहे ते शेतकऱ्यांना 50,000 रुपये आहे ते तिथे रेंट देणार आहे भाडे तत्वावर. बघा शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे योजना खूप. का तर त्यांना रेंटही भेटणार आहे आणि त्यातून अक्षय ऊर्जेचा वापर देखील वाढणार आहे. नंतर पुनर्रचित योजना जी 2.2 काय आणली की शेतकरी व अन्य भागधारकांची चर्चा करून सरकारने योजना सुधारित केली आणि त्याला 2.2 नाव दिले गेले. त्याचं उद्दिष्ट काय आहे बरं की या योजनेचं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.2 चं उद्दिष्ट काय आहे की 2025 पर्यंत 30% कृषी फीडरचे सोलरायझेशन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचं सौर ऊर्जाकरण करण्यासाठी सोलरायझेशन जे आपण म्हणतो ते करणे, कृषी फीडरचं जे इलेक्ट्रिक पंप असतं ना त्यांचं सोलरायझेशन करणे कृषी फीडरचे. नंतर याच्या जलद अंमलबजावणीसाठी 7,000 मेगावॅट डिसेंट्रलाइज सोलर प्रोजेक्ट उभारण्याची योजना आहे. 2025 पर्यंत किती करायचे? 30% करायचं आहे कृषी पंपचं सोलरायझेशन. नंतर फास्ट ट्रॅक करण्यासाठी 7,000 मेगावॅट डिसेंट्रलाइज सोलर प्रोजेक्ट उभारण्याची योजना की शेतकऱ्यांनी भाडे तत्वावर जी जमीन देऊ केली गेली ना MSDCL ला ज्यातून त्यांना ते 50,000 पर्यंत रेंट भेटणार आहे त्यातून किती इलेक्ट्रिसिटी बरं 7,000 मेगावॅट मोठ्या प्रमाणावर आहे. 7,000 मेगावॅट जी आहे ती इलेक्ट्रिसिटी तिथे तयार केली जाऊ शकते. योजनेची अंमलबजावणी तर कशा प्रकारे केली जाईल की कृषी भार जास्त असलेल्या वितरण केंद्रापासून सबस्टेशन उपकेंद्रापासून 5 ते 10 किलोमीटर परिसरात 0.5 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले जातील. बघा थोडं फॅक्च्युअल डेटा जो आहे तो लक्षात राहिलं तर चांगलंच आहे कारण लिहिण्यासाठी जे आहे तुम्हाला ऑथेंटिसिटी जी म्हणतो ना आपण ती भेटेल तिथे किंवा मग प्रिलिम साठी देखील विचारू शकतात ते. या प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुनिश्चित केला जाईल हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्यासोबतच इतर जे उद्दिष्ट आहे की जे सोलर प्रोजेक्ट उभारणे त्यातून वीज निर्मिती करणे किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी जो कोळसा औष्णिक उद्योग केंद्रांमध्ये वीज केंद्रांमध्ये जो आहे तो वापरला जातो त्याच्यावरचा अवलंबित्व कमी करणे आणि त्यातून जे आपले पॅरिस टार्गेट्स आहे ना पॅरिस क्लायमेट गोल्स की कार्बन उत्सर्जन कमी करणे ते कुठेतरी मोठ्या लेवलला साध्य केले जाऊ शकतात. तर आपण काय पाहिलं की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तिची अंमलबजावणी किंवा तिचे उद्दिष्ट काय आहे आणि ती कशा प्रकारे जी आहे ती अस्तित्वात येऊ शकते. तर आपण आज जवळजवळ 5 ते 6 टॉपिक्स बघितले की कशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. खूप डिटेल मध्ये जायचं नाही मित्रांनो. खूप डिटेल मध्ये जर गेलात तुम्ही त्यात तर तेही काही कामाचं नाही. बघा तुम्हाला जे गोष्टी आहेत त्या त्यांचे डिटेल्स माहित पाहिजे, त्याचे फायदे तोटे माहित पाहिजे. डिटेल्स मध्ये म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही एखादी गोष्ट जी आहे त्याला खूप सारा वेळ देताय त्याच्यावर 2-2, 3-3 दिवस घालवताय तर नाही. तर प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात त्यांच्यावर आपल्याला लिहायचं काय किंवा फायदे असू दे तोटे असू दे ते कशा प्रकारे लिहू शकतो आपण हा एक सारासार अभ्यास तुमचा असला पाहिजे चालू घडामोडींसाठीचा किंवा अभ्यासक्रमाचे इतर घटक नमूद केले आहे. स्टॅटिक सिलेबस असू दे तुम्ही फक्त चालू घडामोडीच नाही तर GS2 मधले GS1 मधले किंवा GS4 आहे इथिक्सचा पेपर त्याच्यातले जे स्टॅटिक सिलेबस आहे त्याचा देखील अभ्यास कसा केला गेला पाहिजे तर हे तिथून तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर जर पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की कुठल्या टॉपिक जो आहे त्याच्यावर सविस्तर विश्लेषण आपण तिथे करू शकतो. जर ते हवं असेल तर आपण त्यावर नेक्स्ट व्हिडिओ घेऊया. आज आपण बघितलं की स्पॅडेक्स मिशन, वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन सबस्क्रिप्शन बघितलं आपण किंवा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ती बघितली. केन बेटवा रिव्हर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट त्या महत्वाच्या न्यूज होत्या मागच्या 10-15 दिवसातल्या त्या आपण बघितल्या त्या ठिकाणी. तर एकदा रिव्हिजन करा त्यांच्या गोष्टी लिहून काढा, रिव्हिजन करा, मेमोराइज करण्याचा प्रयत्न करा आणि काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.